300चं आपण युट्यूबची लिंक शेअर करतोय, त्यामुळे बरेच लोक जॉईन व्हायला प्रयत्न करतायत पण जॉईन होता येत नाहीये. जे आता जॉईन आहेत त्यांनी जॉईन राहा आणि युट्यूबची लिंक इथे पण चॅट बॉक्सला देतोय आपण आणि सगळ्या ग्रुपला पण देतोय, तर तिथे युट्यूबला सगळ्यांना जॉईन होता येईल. 1-2 मिनिटं थांबूयात, आपण मीटिंग सुरू करतोय 2च मिनिटात. माननीय श्री रोहित यादव सर या दोघांचंही शिक्षण विभाग पंचायत समिती पाटणच्या वतीनं मनापासून स्वागत करते. त्याचबरोबर आजच्या मीटिंगसाठी उपस्थित असणारे माझे सहकारी माननीय भिसे सर, माननीय निवास निकम सर, पाटण तालुक्यातील सर्व सन्माननीय केंद्र संचालक, सर्व सन्माननीय BRC सर्व सन्माननीय मुख्याध्यापक, सर्व सन्माननीय शिक्षक, उपस्थित असणारे माननीय स्वयंसेवक, आपल्या सर्वांचं आजच्या मीटिंगसाठी मी स्वागत करते. 300चं लिमिट असल्यामुळे जे लोक आहेत ते सगळे कंटिन्यू जॉईन राहतील आणि राहिलेलं रेकॉर्डिंग आपण शेअर करणार आहोत किंवा युट्यूबला आपण लाईव्ह करतो. तर मी आजच्या मीटिंगसाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी स्पेशली टेक्निकली ज्या अडचणी आहेत त्याच्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत राज्याचे तज्ज्ञ मार्गदर्शक योजना कार्यालयाचे सन्माननीय श्री रोहित यादव सर. तर रोहित यादव सर, मी आपणास विनंती करते की कृपया आपण आपलं सेशन सुरू करावं. धन्यवाद. यादव सर, आपण आपलं सेशन सुरू करायला हरकत. प्रथमतः सर्वांना नमस्कार. आपण या ठिकाणी मार्गदर्शन करण्याची संधी दिलीत किंवा मार्गदर्शन करण्यासाठी बोलवलं त्याबद्दल मी आमच्या संचालक कार्यालयाच्या वतीने, संचालक साहेबांच्या वतीने सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि आपण सुरुवात करूयात. मॅडम, सुरू करायचं का अजून ते लाईव्हचं काय होतंय? करतील सर, रेकॉर्डिंग किंवा लाईव्ह काहीतरी एक चालू होईल, पण तुम्ही रेकॉर्डिंग सुरू केलंय, तुम्ही कंटिन्यू करा सर. हॅलो मॅडम. हॅलो मॅडम, रेकॉर्डिंग मी सुरू केले आणि स्ट्रीमिंगचा ट्राय करतोय. झालं शक्य तर आपण शेअर करू. बरोबर, ठीक आहे, सुरू करूयात सर. ओके, कृपया यादव सर आपण कंटिन्यू करा. प्रथमतः आपण एक PPT सादरीकरण पाहू. त्यानंतर तुमच्या ज्या शंका असतील, तुम्हाला काही अडचणी येत असतील त्यांचं निराकरण करू. सर्वांना PPT शेअर झालेली दिसते का? हा, ओके, दिसते. फुल स्क्रीन करा फक्त. ओके. फुल स्क्रीन व्यवस्थित दिसते का? दिसत नाही. हे करा की शो करा, शो म्हणजे स्लाइड शो करा. स्लाइड शोच केलेलं आहे, पण स्क्रीन एकदम मोठी झाल्यानंतर व्यवस्थित दिसते का? दिसते, पण ती साईडला हे दिसतंय ना. मग प्रेझेंटर व्ह्यू बंद करा. त्यातला प्रेझेंटर व्ह्यू आहे तो बंद करा, म्हणजे फुल स्क्रीन दिसेल आपल्याला. स्लाइड शो मध्ये वरती जावा आणि शो म्हणा. स्लाइड शो मला इथून दिसतंय स्क्रीनला. सर इट्स ओके, दिसतंय. थोडं झूम केलं की प्रत्येकाला दिसेल. ओके, असू दे सर. केंद्र संचालक आपण जे काही कृपया सर्व, विशेषतः आपले जे सन्माननीय केंद्र संचालक आहेत आणि माननीय मुख्याध्यापक आहेत, आपण कृपया पूर्ण PPT आणि पूर्ण प्रोसिजर समजून घेऊयात. त्यामुळे सगळ्यांनी पेन वही घेऊन जरी बसलात तरी हरकत नाही. खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन मिळेल. रोहित सर. सुरुवातीला आपण म्हणजे केंद्र प्रमुखांना लॉग इन मिळाल्यानंतर त्यांनी पुढे काय करायचं
म्हणजे मुख्य शाळांना, आपल्या केंद्रातील शाळांना लॉग इन कशा प्रकारे तयार करून द्यायचं. त्यानंतर सर्व केंद्र शाळांना लॉग इन मिळाल्यानंतर शाळांची पुढील जबाबदारी म्हणजे आपल्या शाळेतील अधीनस्थ जे काही शिक्षक असतील त्यांना सर्वेक्षकाचं लॉग इन कशा प्रकारे करून द्यायचं, आणि सर्वेक्षकाचं लॉग इन तयार करून मिळाल्यानंतर म्हणजे शिक्षकांचीच म्हणजे सर्वेक्षकाची भूमिका काय पुढे, त्या उल्हास ऍपचा वापर कशा प्रकारे करायचा, उल्हास ऍपवरती जाऊन निरक्षर आणि स्वयंसेवक यांची नोंदणी व तसेच टॅगिंग कशा प्रकारे करावं याच्याबद्दल आज आपण थोडक्यात माहिती पाहू, आणि त्यानंतर तुम्हाला येणाऱ्या अडचणी त्याबद्दल आपण चर्चा करू. सुरुवातीला आपण काही सूचना लक्षात घ्या. एका मोबाईल नंबरवरून आणि एका ईमेल आयडी वरून आपल्याला एकच लॉग इन तयार करता येतं. लॉग इन तयार करताना ईमेल आयडी हा शक्यतो कार्यालयाचा असावा, परंतु ज्यावेळेस सर्वेक्षक उल्हास ऍपवरती निरक्षर आणि स्वयंसेवक यांची नोंदणी करतो त्यावेळेस ते वैयक्तिक ईमेल आयडीचा वापर करू शकतात. माहिती भरताना ती इंग्रजी कॅपिटल लेटर्स मध्ये भरावी व आवश्यक तेथे इंग्रजी अंकाचाच उपयोग करावा. लॉग इन तयार झाल्यानंतर संबंधितांनी म्हणजे ज्यांचं लॉग इन तयार करून दिलेलं आहे त्यांनी जो लॉग इन तयार करण्यासाठी जो ईमेल आयडी दिलेला आहे त्या रजिस्टर ईमेल आयडी वरती त्यांना लॉग इन तयार झाल्यानंतर लॉग इन आयडी आणि पासवर्ड प्राप्त होणार आहे. तुम्ही लॉग इन तयार करण्यासाठी जो मोबाईल नंबर दिलेला असतो म्हणजे जसं की केंद्र प्रमुखांचं लॉग इन तयार करण्यासाठी केंद्र प्रमुखांनी जी BON कडे म्हणजे गट शिक्षण अधिकारी यांच्याकडे जी माहिती दिलेली असते, आणि शाळांचं लॉग इन तयार करण्यासाठी मुख्याध्यापकांनी आपल्या संबंधित केंद्र प्रमुखांकडे जी माहिती दिलेली असते त्या माहितीवरती म्हणजे त्या ईमेल आयडी वरती त्यांना लॉग इन आयडी पासवर्ड प्राप्त होणार आहे. आणि लक्षात असू द्या, जो मोबाईल नंबर तुम्ही दिलेला आहे तो मोबाईल नंबर हा तुमचा लॉग इन आयडी असणार आहे. उल्हास ऍपचा वापर फक्त सरकारने निरक्षर आणि स्वयंसेवक यांची नोंदणी तसेच टॅगिंग करण्यासाठी करावा. बरेच जण काय करतात, डायरेक्ट उल्हास ऍप करतात, त्यामुळे त्या ठिकाणी त्यांचा मोबाईल नंबर वापरला जातो, पुन्हा लॉग इन देताना अडचणी येतात. ऑलरेडी एक्झिट असा आपल्याला मेसेज येत राहतो. आपल्याला इथं केंद्र शासनाने दिलेला नसल्यामुळे एकदा केलेलं लॉग इन पुन्हा डिलीट करता येत नाही, त्याच्यामध्ये आपण एडिट करू शकतो. सुरुवातीला म्हणजे जसं आता एवढं काही पाहायची गरज नाही तरी आपण थोडक्यात पाहू. आमच्या कार्यालयाकडून म्हणजे शिक्षण संचालनालय योजना स्तरावरून सर्व जिल्ह्यांच्या शिक्षण अधिकारी योजना त्यांना लॉग इन तयार करून देण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी योजना यांना जिल्ह्याचं लॉग इन तयार करून दिल्यानंतर त्यांनी आपल्या तालुक्यात म्हणजे शिक्षण अधिकारी यांना लॉग इन तयार करून दिलेले आहेत किंवा दिलेले नसतील तर देण्यात येतील, शक्यतो दिलेलेच आहेत. आता सर्व तालुक्यांना म्हणजेच गट शिक्षण अधिकारी यांना लॉग इन प्राप्त झाल्यानंतर त्यांची जी जबाबदारी असते की आपल्या अधीनस्थ जे काही केंद्र असतील, ज्या काही ग्रामपंचायत असतील, वॉर्ड असतील, त्यांच्या प्रमुखांना लॉग इन तयार करून देणं. सर्व केंद्र प्रमुखांना लॉग इन मिळाल्यानंतर केंद्र प्रमुखांची जी महत्वाची जबाबदारी असते की शाळांना लॉग इन तयार करून देणं. आता सर्व केंद्र प्रमुखांना लॉग इन मिळाल्यानंतर आता आपण इथून एक स्टेप बाय स्टेप पाहू. तर केंद्र प्रमुखांना लॉग इन मिळाल्यानंतर त्याची महत्वाची जबाबदारी ही की आपल्या केंद्रातील ज्या काही स्वयंअर्थसहाय्यित शाळा असो किंवा अनुदानित शाळा असो सर्व शाळांना प्रत्येक शाळेला लॉग इन तयार करून द्यायचं आहे. प्रत्येक मुख्याध्यापकाला त्यांच्यापर्यंत म्हणजे प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांपर्यंत त्यांचं लॉग इन त्यांना तयार करून द्यायचं आहे. आता शाळास्तर लॉग इन कसे तयार करायचं याची सविस्तर प्रक्रिया आपण पाहूयात. शाळास्तर लॉग इन करण्यासाठी सर्वप्रथम केंद्र प्रमुखांनी त्यांना जो मेल आयडीला जो आयडी आणि पासवर्ड प्राप्त झालेला आहे त्या लॉग इन आयडी आणि पासवर्डद्वारे NILP उल्हास पोर्टल वरती त्यांचं लॉग इन तयार करून घ्यायचं आहे. त्याचं लॉग इन ओपन केल्यानंतर त्यांच्या समोर डॅशबोर्ड वरती डाव्या बाजूला 3 नंबरला मॅनेज युजर नावाचा पर्याय आपल्याला दिलेला दिसतो. त्या मॅनेज युजर पर्यायावरती क्लिक करा. मॅनेज युजर पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपणास अशा प्रकारची स्क्रीन दिसणार आहे. आता केंद्र प्रमुखांना त्या शाळेचं आपल्या केंद्रातील नवीन शाळेचं म्हणजे स्कूल युजर क्रिएट करण्यासाठी जो स्क्रीनवरती ऍड युजर नावाचा एक ऑप्शन दिलेला आहे त्या ऍड युजर पर्यायावरती क्लिक करा.
त्यानंतर स्कूल युजर तयार करण्यासाठी किंवा त्या मुख्याध्यापकांना त्यांच्या शाळेचं लॉग इन तयार करून देण्यासाठी केंद्र प्रमुखांच्या लॉग इन मध्ये अशा प्रकारचं स्क्रीन दिसणार आहे, अशा प्रकारचा डॅशबोर्ड ओपन होणार आहे. स्कूल युजर तयार करण्यासाठी केंद्र प्रमुखांनी त्या संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांचे संपूर्ण नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि पदनाम इत्यादी आवश्यक ती माहिती इथे भरावी. नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि पदनाम इत्यादी आवश्यक ती माहिती भरल्यानंतर खाली दिलेल्या असाइन रोल मध्ये स्कूल युजर ऑप्शन सिलेक्ट करावे. लक्षात घ्या, ज्यावेळेस आमच्या स्तरावरून जिल्ह्यांना लॉग इन तयार करून देण्यात आलं त्यावेळेस आम्ही असाइन रोल मध्ये डिस्ट्रिक्ट युजर सिलेक्ट केलं. शिक्षण अधिकारी यांनी आपल्या अधीनस्थ तालुक्यांना लॉग इन देताना ब्लॉक युजर सिलेक्ट केलं. संबंधित गट शिक्षण अधिकाऱ्यांनी ब्लॉकच्या अंडरमध्ये जेवढे केंद्र येतात, ग्रामपंचायत क्लस्टर, त्या क्लस्टरला लॉग इन देताना क्लस्टर युजर सिलेक्ट केलं आणि क्लस्टर युजर वरून म्हणजे केंद्र प्रमुखांनी आपल्या अधीनस्थ शाळांना लॉग इन देताना स्कूल युजर सिलेक्ट करायचं आणि मुख्याध्यापकांनी आपल्या अधीनस्थ जे काही शिक्षक असतील त्यांना सर्वेअरचं लॉग इन तयार करून देताना सर्वेअर म्हणून सिलेक्ट करणार आहोत. या ठिकाणी आपण केंद्र प्रमुखांची भूमिका पाहत आहोत. केंद्र प्रमुखांना लॉग इन दिल्यानंतर आता आपण शाळेचं लॉग इन तयार करून देतात ते पाहत आहोत. त्यासाठी आपण या ठिकाणी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांची माहिती भरल्यानंतर खाली असाइन रोल मध्ये जे काही 6 पर्याय, त्यापैकी 5 नंबरचा जो पर्याय आहे स्कूल युजर हा ऑप्शन सिलेक्ट करणार आहोत. स्कूल युजर ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर केंद्र प्रमुखांना ज्या शाळेचं लॉग इन तयार करून देत आहे त्या संबंधित शाळेची माहिती मिळवण्यासाठी आपण युडायस कोड आणि असे 2 ऑप्शन देण्यात आलेले आहेत. शक्यतो सर्व केंद्र प्रमुखांना सूचना अशी की युडायस कोडचा वापर करूनच संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना किंवा संबंधित शाळेचं लॉग इन तयार करून द्यायचं आहे. आता प्रथमतः आपण या ठिकाणी स्कूल युजर पर्याय सिलेक्ट करू. स्कूल युजर पर्याय सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला युडायस कोड पर्याय सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला खालील चौकटीमध्ये 11 अंकी युडायस कोड टाकण्यासाठी त्या ठिकाणी केंद्र प्रमुख ज्या संबंधित शाळेत करून देत आहेत त्या संबंधित शाळेचा जो कोणता 11 अंकी युडायस कोड असेल त्या ठिकाणी त्या चौकटीमध्ये समाविष्ट करायचा आहे. 11 अंकी युडायस कोड त्या ठिकाणी टाकल्यानंतर खाली जो सर्च ऑप्शन दिलेला आहे त्या ठिकाणी क्लिक करा. सर्च ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर त्या संबंधित शाळेची जी काही ऑटो माहिती येणार आहे ती खाली येऊन जाणार आहे. जसं की राज्याचं नाव, संबंधित शाळेच्या जिल्ह्यामध्ये आहे तो जिल्हा, ज्या ब्लॉक मध्ये आहे म्हणजे ज्या तालुक्यामध्ये तो ब्लॉक क्लस्टर, अशा प्रकारची माहिती खाली येऊन जाणार आहे. आवश्यक ती माहिती खाली आल्यानंतर किंवा माहिती भरली गेल्यानंतर स्कूल युजर तयार करण्यासाठी खाली दिलेल्या सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करा. केंद्र प्रमुखांना त्या संबंधित शाळेचं मुख्याध्यापकांचं लॉग इन तयार झालेलं पाहायला मिळेल. लक्षात घ्या, लॉग इन तयार झाल्यानंतर संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी जी माहिती लॉग इन तयार करण्यासाठी केंद्र प्रमुखांकडे दिली आहे जसं की त्यांचा मोबाईल नंबर, ईमेल आयडी, त्या रजिस्टर ईमेल आयडी वरती त्यांना त्यांचा लॉग इन आयडी, पासवर्ड लॉग इन तयार झाल्यानंतर प्राप्त होणार आहे. त्यांनी जो मोबाईल नंबर दिलेला आहे तो मोबाईल नंबर त्यांचा, तो रजिस्टर मोबाईल नंबर हा त्यांचा लॉग इन आयडी असणार आहे. आता शाळांनी म्हणजे केंद्र प्रमुखांनी त्यांच्या केंद्रातील शाळांना लॉग इन दिल्यानंतर म्हणजेच मुख्याध्यापकांना त्यांचं लॉग इन तयार करून दिल्यानंतर मुख्याध्यापकांची जी पुढील जबाबदारी असते की आपल्या अधीनस्थ जे शिक्षक येतात त्या शिक्षकांना सर्वेअरचं लॉग इन तयार करून देणं. इथे लक्षात घ्या, मुख्याध्यापकांनी सर्वेक्षकांचं लॉग इन तयार करून दिल्याशिवाय त्या सर्वेक्षकाला उल्हास ऍपचा वापर करता येणार नाही. तो डायरेक्ट जाऊन उल्हास ऍपचा वापर करू शकणार नाही. बरेच जण काय करतात की डायरेक्ट उल्हास ऍपवरती जातात आणि सेल्फ रजिस्ट्रेशन मधून रजिस्ट्रेशन करतात आणि नंतर त्यांना NILP पोर्टलवरती त्यांचं लॉग इन होत नाही, ऑलरेडी असं दाखवतं. तसं न करता मुख्याध्यापकांनी त्यांना लॉग इन मिळाल्यानंतर म्हणजे त्यांच्या शाळेला लॉग इन तयार करून मिळाल्यानंतर सर्वप्रथम आपलं लॉग इन त्यांनी NILP उल्हास पोर्टलवरती लॉग इन करावं, ओपन करावं, ते आपण पाहणारच आहोत. आणि सर्वेक्षकाला त्यांचं लॉग इन मिळाल्यानंतर त्यांनी उल्हास ऍपचा वापर करायचा आहे. आता आपण ते पुढे पाहूयात. आता केंद्र प्रमुखाकडून एक शाळेला लॉग इन मिळाल्यानंतर म्हणजे मुख्याध्यापकांनी त्यांचं लॉग इन तयार करून मिळाल्यानंतर शाळांनी म्हणजेच मुख्याध्यापकांनी सर्वेक्षकाला लॉग इन देण्यासाठी पुढील स्टेप आपण पाहूयात.
सर्वेक्षकाचं लॉग इन तयार करून देण्यासाठी सर्वप्रथम शाळेने म्हणजे संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्यांना प्राप्त लॉग इन आयडी व पासवर्डद्वारे NILP पोर्टलवरती ते त्यांचं लॉग इन तयार करायचं, लॉग इन ओपन करायचं. त्यांचं लॉग इन ओपन झाल्यानंतर त्यांच्या समोर एक डॅशबोर्ड ओपन होणार आहे. डॅशबोर्ड वरती डाव्या बाजूला आपल्याला मॅनेज युजर नावाचा एक पर्याय दिलेला आहे. त्या मॅनेज युजर पर्यायावरती त्या मॅनेज युजर नावाच्या ऑप्शन वरती क्लिक करा. मॅनेज युजर पर्यायावरती क्लिक केल्यानंतर मुख्याध्यापकांच्या लॉग इन मध्ये सर्वेक्षकाचं लॉग इन तयार करण्यासाठी स्क्रीन ओपन होणार आहे. प्रथम सर्वेक्षकाचे नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि पदनाम इत्यादी आवश्यक ती माहिती मुख्याध्यापकांनी त्या ठिकाणी टाकायची आहे आणि असाइन रोल मध्ये सर्वेला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. लक्षात घ्या, मी एक सांगायचं विसरलो की केंद्र प्रमुख ज्यावेळेस मुख्याध्यापकांचं लॉग इन तयार करून देतात, ज्या ठिकाणी एक शिक्षकी शाळा आहे त्या ठिकाणी एकाच शाळेच्या मुख्याध्यापकाला जर 2 रोल द्यायचे असतील तरी देखील देता येतात. म्हणजे असाइन रोल मध्ये तुम्ही त्या व्यक्तीचं लॉग इन तयार करून देताना HM म्हणजे स्कूल युजर प्लस सर्वेअर देखील सिलेक्ट करू शकता. म्हणजे या ठिकाणी तुम्ही मल्टिपल रोल देऊ शकता. या ठिकाणी आवश्यक ती माहिती भरल्यानंतर आणि असाइन रोल मध्ये सर्वेअर ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर सर्वेक्षक आता या ठिकाणी देखील सर्वेक्षकासंबंधित म्हणजे सर्वेक्षक ज्या शाळेत शिकवत आहे, ज्या शाळेमध्ये शिकवण्याचं काम करत आहे त्या शाळेसंबंधी माहिती मिळवण्यासाठी देखील या ठिकाणी 2 पर्याय दिलेले आहेत, एक UDIS कोड आणि स्कूल. मुख्याध्यापकांना देखील ही सूचना देण्यात येते की सर्वेक्षकाचं लॉग इन तयार करून देताना शक्यतो UDIS कोडचाच वापर करावा. आता UDIS कोड हा पर्याय निवडल्यास सर्वेक्षक ज्या शाळेत शिकवत आहे किंवा ज्या शाळेमध्ये अध्यापनाचं काम करत आहे त्या शाळेचा 11 अंकी जो काही UDIS कोड असेल तो खालील चौकटीमध्ये समाविष्ट करावा आणि खालील जो सर्च नावाचा पर्याय दिलेला आहे त्या सर्च नावाच्या पर्यायावरती क्लिक करा. सर्वेक्षक ज्या शाळेमध्ये शिकवत आहे त्या शाळेची खाली माहिती येऊन जाणार आहे. आवश्यक ती माहिती खाली आल्यानंतर सर्वेक्षकाचे लॉग इन तयार करण्यासाठी खाली दिलेला जो सेव्ह ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करा. सर्वेक्षकाचे लॉग इन तयार होणार आहे. संबंधित सर्वेक्षकाने त्याचं लॉग इन तयार करून देण्यासाठी मुख्याध्यापकांना जी काही माहिती दिलेली आहे, उदाहरणार्थ त्या रजिस्टर ईमेल आयडी वरती त्यांना आयडी आणि पासवर्ड प्राप्त होणार आहे. आता या ठिकाणी मुख्याध्यापकांकडून संबंधित सर्वेक्षकाचं लॉग इन तयार करून झालं. आता त्यानंतर जी महत्वाची जबाबदारी आहे की बऱ्याच जणांना तिथे अडचणी येतात. सर्वेक्षकाचं लॉग इन तयार झाल्यानंतर सर्वेक्षक आपल्या परिसरातील कुटुंबांचा जसं काही सर्वे करणार आहे, जे काही निरक्षरांची आणि स्वयंसेवकांची माहिती गोळा करणार आहेत, त्यानंतर ती माहिती NILP उल्हास ऍप वरती जाऊन ती त्यांची नोंदणी करायची आणि टॅगिंग करायची आहे. ती कशा प्रकारे करायची याबद्दल आपण इथे माहिती बघूया. लक्षात घ्या, उल्हास ऍप वरती सर्वेक्षकाने म्हणजेच निरक्षर आणि स्वयंसेवक यांची नोंदणी कशी करावी याबद्दल सविस्तर माहिती पाहूया. सर्वप्रथम गुगल प्ले स्टोर वर उल्हास ऍप सर्वेक्षकाने मोफत डाउनलोड करायचा आहे. लक्षात घ्या, बऱ्याच जणांनी जर पूर्वी डाउनलोड केलेला जर उल्हास ऍप असेल तर आता एक नवीन लेटेस्ट उल्हास ऍप आलेला आहे, तो डाउनलोड करून घ्या. म्हणजे काही टेक्निकल अडचणी येणार नाहीत निरक्षर आणि स्वयंसेवक यांची नोंदणी करण्यासाठी. तत्पूर्वी काही आपण म्हणजे सर्वेक्षकाचं लॉग इन तयार झाल्यानंतर सर्वेक्षकाने उल्हास ऍपचा वापर करण्यापूर्वी त्याला काही सूचना देऊयात. शाळेने म्हणजे जसं मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं, संबंधित शाळेचं लॉग इन तयार करून मिळाल्यानंतर संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी ज्या सर्वेक्षकाची NILP पोर्टलवरती नोंदणी केलेली आहे त्या सर्वेक्षकास या ऍपचा वापर करून निरक्षर आणि स्वयंसेवकांची नोंदणी व टॅगिंग करता येणार आहे, अन्यथा नाही. म्हणजेच NILP पोर्टलवरती सर्वेक्षकाची शाळेने माहिती भरून नोंदणी केल्याशिवाय सर्वेक्षकास उल्हास ऍपचा वापर करता येणार नाही. बरेच जण काय करतात की बाबा सर्वेक्षकाची नोंदणी न करता डायरेक्ट ते शिक्षक जातात, उल्हास ऍपवरती जातात आणि मोबाईल नंबर टाकतात आणि त्यांना OTP प्राप्त होत नाही आणि त्यांचा कॉल येतो की सर आम्हाला OTPच येत नाही. तर इथं स्पष्ट अशी सूचना आहे की बाबा प्रथमतः शाळेच्या मुख्याध्यापकाला लॉग इन मिळाल्यानंतर त्यांची जबाबदारी आहे की बाबा आपल्या शाळेतील शिक्षकांना आपल्या लॉग इन मधून म्हणजे NILP पोर्टल वरून त्यांचं लॉग इन तयार करून देणं आणि त्यांनी जो मोबाईल नंबर दिलेला आहे लॉग इन करण्यासाठी
तोच मोबाईल नंबर जाऊन उल्हास ऍप वरती टाकल्यानंतर तरच ओटीपी त्यांना प्राप्त होणार आहे. आता गुगल प्ले स्टोअर वरून सर्वेक्षकाने उल्हास ऍप डाउनलोड केल्यानंतर ओपन करावा. उल्हास ऍप ओपन केल्यानंतर डॅशबोर्ड वरती त्याला 4 पर्याय दिलेले आहेत. आता सर्वेचं लॉगिन तयार करून मिळाल्यानंतर सर्वेक्षकाने आपल्या परिसरातील कुटुंबांचा निरक्षरांचा सर्वे केल्यानंतर उल्हास ऍपचा वापर करण्यासाठी उल्हास ऍप ओपन केल्यानंतर जो डॅशबोर्ड वरती 1 नंबरला जो पर्याय दिलेला आहे फॉर सर्वे, त्या फॉर सर्वे पर्यायावरती क्लिक करा. त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी 10 अंकी रजिस्टर मोबाईल नंबर समाविष्ट करण्यासाठी येईल. आता या ठिकाणी कोणता मोबाईल नंबर टाकावा, जो तुम्ही मुख्याध्यापकांनी लॉगिन तयार करण्यासाठी जी काही माहिती दिली होती त्यामध्ये जो कोणता तुम्ही त्यांना मोबाईल नंबर दिला होता तो रजिस्टर मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा. आणि त्या 10 अंकी रजिस्टर मोबाईल नंबर वरती एक ओटीपी मिळवण्यासाठी खाली जो गेट ओटीपी नावाचा एक पर्याय दिलेला आहे, त्या गेट ओटीपी पर्यायावरती क्लिक करा. तुमच्या त्या 10 अंकी रजिस्टर मोबाईल नंबर वरती एक ओटीपी प्राप्त होणार आहे. मोबाईल नंबर वरती प्राप्त ओटीपी या ठिकाणी समाविष्ट करायचा आहे. प्राप्त ओटीपी या ठिकाणी टाकल्यानंतर तो ओटीपी व्हेरीफाय करून घेण्यासाठी खाली दिलेला जो व्हेरीफाय नावाचा ऑप्शन आहे त्या ठिकाणी क्लिक करा. व्हेरीफाय ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमचा ओटीपी व्हेरीफाय होणार आहे. ओटीपी व्हेरीफाय झाल्यानंतर सर्वेक्षकाचं NILP उल्हास ऍप वरचं, लक्षात असू द्या, सर्वेक्षकच NILP उल्हास ऍपचा वापर करू शकतात आणि निरक्षर आणि त्यांची नोंदणी आणि टॅगिंग करू शकतात. ओटीपी व्हेरीफाय झाल्यानंतर सर्वेक्षकाचं NILP उल्हास ऍप वरचं लॉगिन ओपन होणार आहे. आता सर्वेक्षकाने उल्हास ऍप ओपन केल्यानंतर त्याचं त्यामध्ये लॉगिन ओपन केल्यानंतर प्रथम त्याने काय करायचं की आपल्या परिसरातील ज्या कुटुंबाचा त्याने सर्वे केलेला आहे सर्वप्रथम त्या कुटुंबातील कुटुंब प्रमुखाची माहिती या ठिकाणी भरायची आहे. आपण ते स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. कुटुंब प्रमुखाची माहिती भरल्यानंतर त्या कुटुंबातील अन्य निरक्षर आणि स्वयंसेवक व्यक्ती यांची माहिती त्याला त्या ठिकाणी भरायची आहे आणि माहिती भरल्यानंतर त्याचं टॅगिंग करायचं आहे. आता सर्वप्रथम सर्वेक्षकाने ज्या कुटुंबाचा सर्वे केलेला आहे त्या कुटुंब प्रमुखाची माहिती भरण्यासाठी डॅशबोर्ड वरती आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. त्यामध्ये जो पहिला पर्याय दिलेला आहे सर्वे नावाचा, त्या ठिकाणी क्लिक करा. सर्वे नावाच्या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर कुटुंब प्रमुखाची माहिती भरण्यासाठी टॅब ओपन होईल. कुटुंब प्रमुखाची आवश्यक ती माहिती या ठिकाणी सर्वेक्षकच भरायची आहे. इथे लक्षात घ्या महत्वाची सूचना, कुटुंब प्रमुख जर साक्षर असेल, लक्षात घ्या, कुटुंब प्रमुख जर साक्षर असेल व तो स्वयंसेवक म्हणून काम करण्यास इच्छुक नसेल, म्हणजे तो कुटुंब प्रमुख ज्या कुटुंबाचा तुम्ही सर्वे केलेला आहे तो कुटुंब प्रमुख जर साक्षर असेल आणि त्याची काम करण्याची म्हणजे शिकवण्याची इच्छा नाहीये, त्याची स्वयंसेवक म्हणून काम करण्याची इच्छा नाहीये, तरी देखील कुटुंब प्रमुखाची फक्त नोंद करण्यासाठी आपल्याला नन नावाचा एक पर्याय दिलेला आहे, तो सिलेक्ट करा आणि कुटुंब प्रमुखाची फक्त नोंद करा. जर कुटुंब प्रमुख तुम्हाला निरक्षर आढळला, तर कुटुंब प्रमुखच निरक्षर असेल तर कुटुंब प्रमुखाची निरक्षर म्हणजे लर्नर म्हणून नोंद करण्यासाठी आपल्याला लर्नर नावाचा पर्याय दिलेला आहे, तो लर्नर नावाचा ऑप्शन सिलेक्ट करा आणि कुटुंब प्रमुखाची लर्नर म्हणजे निरक्षर म्हणून नोंद करा. आणि हे लक्षात, कुटुंब प्रमुख जर साक्षर असेल आणि त्याला स्वयंसेवक म्हणून त्याची काम करण्याची इच्छा असेल, स्वयंसेवक म्हणून काम करण्यास तो इच्छुक असेल, तर कुटुंब प्रमुखाची स्वयंसेवक म्हणून नोंद करण्यासाठी आपल्याला व्हॉलंटियर म्हणजेच व्हीटी नावाचा पर्याय दिलेला आहे. त्या व्हीटी नावाच्या पर्यायावरती क्लिक करा आणि कुटुंब प्रमुखाची व्हॉलंटियर म्हणून नोंद करा. आता कुटुंब प्रमुखाची जी आवश्यक ती माहिती भरल्यानंतर या ठिकाणी कुटुंब प्रमुखाची जो काही ओळख आयडी प्रूफ असेल, जे काही ओळख असेल, तो सिलेक्ट आयडेंटिटी टाईप मधून ड्रॉप डाऊन मधून त्याचा आयडी प्रूफ सिलेक्ट करा. आता इथं बऱ्याच जणांना अडचणी येतात. त्या ड्रॉप डाऊन मध्ये म्हणजे आयडी प्रूफ सिलेक्ट करण्यासाठी आपल्याला आधार कार्ड व्यतिरिक्त बाकीचे ऑप्शन देण्यात आलेले आहेत. केंद्र शासनाने या ठिकाणी आधार कार्डचा ऑप्शन दिलेला नाही, हे तर लक्षात घ्या. आधार कार्ड व्यतिरिक्त या ठिकाणी राशन कार्डचा ऑप्शन देण्यात आलेला आहे, ड्रायव्हिंग लायसन्सचा देण्यात आलेला आहे, वोटर आयडीचा दिलेला आहे देण्यात आलेला आहे. आणि जर तुम्ही व्हॉलंटियर म्हणून विद्यार्थ्यांची नोंद करत असाल तर त्या ठिकाणी त्यांच्याकडे आधार कार्ड व्यतिरिक्त दुसरं कोणताही आयडी प्रूफ नसणार आहे.
करण्यासाठी स्टुडंट आयडी नावाचं देखील इथं पर्याय देण्यात आलेला आहे. आता बऱ्याच जणांच्या अशा अडचणी येतात. बऱ्याच जणांना मला म्हणजे शंका विचारण्यात आली होती की बाबा या ठिकाणी आधार कार्डचा नंबर राशन कार्डचा नंबर ऍक्सेप्ट करत नाही, जुनी राशन त्याच्यावरचा जो काही 7 अंकी नंबर आहे तो काही इथं ऍक्सेप्ट करत नाही. तर काय करायचं की तो राशन कार्डचा जो काही 7 अंकी 7 डिजिट जो काही कोड टाकण्यापूर्वी 3 ते 4 शून्य द्या. 10 ते ठिकाणी ऍक्सेप्ट केला जातो. जो काही आयडी प्रूफचा नंबर आहे तो आयडी नंबर या ठिकाणी टाकला जातो. तुम्ही टाकून बघा, काही अडचण आली नाही ऍक्सेप्ट झालं तर मला कॉल करा, तुम्हाला नंतर नंबर दिला जाईल. तर आवश्यक ती माहिती भरल्यानंतर ड्रॉपडाऊन मधून त्या संबंधित कुटुंब प्रमुखाचा आयडी प्रूफ सिलेक्ट करा. त्यानंतर आयडी नंबर टाका, सिलेक्ट कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर त्या कुटुंब प्रमुखाची माहिती ऍड करण्यासाठी खाली ऍड डिटेल्स नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करा. आपल्याला कुटुंब प्रमुखाची माहिती ऍड झालेली किंवा माहिती सेव्ह झालेली पाहायला मिळेल. आता कुटुंब प्रमुखाची माहिती भरल्यानंतर आता पुढील आपली जी काही जबाबदारी आहे ती त्या कुटुंबातील अन्य निरक्षर आणि स्वयंसेवक व्यक्तींची माहिती भरणं. आता कुटुंब प्रमुखाची माहिती सर्वेक्षकाने उल्हास ऍपवरती भरल्यानंतर कुटुंबातील अन्य निरक्षर व स्वयंसेवक यांची नोंदणी कशी करायची, त्यांची नोंदणी करण्याची पद्धत आपण पाहूया. आता कुटुंबातील अन्य निरक्षर व स्वयंसेवक यांची नोंदणी करण्यासाठी आपल्याला सर्वेक्षकाच्या लॉगिन मध्ये डॅशबोर्ड वरती आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. त्यामध्ये तिसरा जो पर्याय दिसतो मॅनेज रेकॉर्ड, त्या मॅनेज रेकॉर्ड पर्यायावरती क्लिक करा. मॅनेज रेकॉर्ड पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या सर्वेक्षकाने उल्हास ऍपचा वापर करून ज्या कुटुंब प्रमुखांची नोंद केलेली आहे त्याची यादी म्हणजे त्याचा रेकॉर्ड उपलब्ध होणार आहे. आता माझ्या रेकॉर्ड मध्ये 3 नावं दिसत आहेत, त्याच्यावर काट मारलेले आहे, ते 3 नावं दिसत आहेत. आता मला ज्या कुटुंबातील म्हणजे सर्वेक्षकाला ज्या कुटुंबातील कुटुंब प्रमुखाची नोंदणी केल्यानंतर त्या कुटुंबातील ज्या काही अन्य निरक्षर आणि स्वयंसेवक व्यक्तीची नोंदणी करायची आहे त्या कुटुंब प्रमुखाच्या नावासमोरील ॲरोवरती क्लिक करा. त्या कुटुंब प्रमुखाच्या नावासमोरील ॲरोवरती तुमच्या समोर कुटुंब प्रमुखाची उल्हास ऍपवरती नोंद केलेल्या म्हणजे आता आपण पाहिलं की सुरुवातीला कुटुंब प्रमुखाची माहिती भरली, ती भरलेली माहिती तुमच्या समोर पुन्हा ओपन होणार आहे. माहिती ओपन झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी 2 ऑप्शन येतील. एक म्हणजे त्या कुटुंबातील अन्य निरक्षर आणि स्वयंसेवक यांची नोंदणी करता येणार आहे आणि दुसरी म्हणजे की पूर्वी नोंद केलेल्या कुटुंब प्रमुखाच्या माहितीमध्ये जर तुम्हाला काही बदल करावासा वाटला, म्हणजे बाबा पूर्व नोंद केलेले आहे, पूर्वी जर त्याची फक्त काही नुसती नोंद केलेली आहे नन म्हणून, नंतर कालांतराने बाबा त्याची शिकवायची इच्छा झाली, बाबा मला व्हॉलंटियर म्हणून काम करायचंय, तर तुम्ही या ठिकाणी माहितीमध्ये बदल करू शकता. या ठिकाणी नन पर्याय सिलेक्ट केला असेल तर तुम्ही व्हीटी सिलेक्ट करा, पुन्हा त्याला पुन्हा निरक्षर सिलेक्ट करू शकता आणि स्क्रोल केल्यानंतर आपल्याला 2 ऑप्शन देण्यात आलेले आहेत, एक ऍड मेंबर आणि अपडेट. म्हणजे पूर्वी माहिती भरलेल्या कुटुंब प्रमुखाच्या माहितीमध्ये बदल करून ती माहिती अपडेट करण्यासाठी किंवा अद्ययावत करण्यासाठी खाली दिलेल्या अपडेट नावाच्या पर्यायावरती क्लिक करा. आपल्याला माहिती अपडेट किंवा अद्ययावत झालेली पाहायला मिळेल. आता या ठिकाणी आपण कुटुंब प्रमुखाची माहिती भरल्यानंतर त्या कुटुंबातील अन्य निरक्षर आणि स्वयंसेवक यांची नोंदणी कशा प्रकारे करावी याची माहिती पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला अपडेट ऑप्शन पर्यायासमोर अगदी ऍड मेंबर नावाचा एक पर्याय दिलेला आहे, त्या ठिकाणी आपण क्लिक करणार आहोत. त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर म्हणजे सर्वेक्षकासमोर त्या कुटुंबातील अन्य निरक्षर व स्वयंसेवक यांची नोंदणी करण्यासाठी टॅब ओपन होणार आहे. त्या ठिकाणी आता त्या ठिकाणी सर्वेक्षक कुटुंबातील जो कोणता निरक्षर व्यक्ती असेल किंवा ज्या कोणत्या स्वयंसेवक व्यक्तीची माहिती या ठिकाणी भरणार आहे, प्रथमतः तो निरक्षर असो किंवा स्वयंसेवक असो, त्याचे संपूर्ण नाव या ठिकाणी टाका, त्यांच्या वडिलांचे नाव टाका किंवा पतीचे नाव टाका, आईचे नाव टाका आणि ड्रॉप डाऊन मधून त्या जे कोणत्या कुटुंब प्रमुखाची माहिती भरतात म्हणजे निरक्षराची माहिती भरत असताल तर या ठिकाणी लर्नर सिलेक्ट करा. कुटुंबातील अन्य स्वयंसेवकाची माहिती भरत असाल तर या ठिकाणी व्हॉलंटियर ट्रेनर म्हणून सिलेक्ट करा. त्या व्हॉलंटियर ट्रेनर वरती सिलेक्ट केल्यानंतर किंवा लर्नर म्हणून सिलेक्ट केल्यानंतर स्क्रोल केल्यानंतर तुमच्या समोर ज्या कुटुंबातील अन्य निरक्षर आणि स्वयंसेवकाची माहिती भरत आहात त्याचं आपल्या कुटुंब प्रमुखाशी जे काही नातं आहे ते ड्रॉप डाऊन मधून सिलेक्ट करा. इथे लक्षात घ्या की
तुम्ही नोंद करत असलेला म्हणजे कुटुंबातील अन्य निरक्षर व्यक्ती नोंद करत असेल तो कुटुंबातलाच नसेल तरी चालेल. या ठिकाणी आपल्याला आदर नावाचा पर्याय देखील देण्यात आलेला आहे. त्याचं कोणतेही रिलेशन नसेल तरी तुम्ही त्याची नोंद त्या कुटुंबामधून करू शकता. तर कुटुंब प्रमुखाचं नातं सिलेक्ट केल्यानंतर त्याचा ड्रॉपडाऊन मधून आयडेंटिटी टाईप सिलेक्ट करा. त्यानंतर आयडी नंबर टाका, कॅटेगरी सिलेक्ट करा आणि त्या कुटुंबातील अन्य निरक्षर आणि स्वयंसेवकांची नोंदणी करण्यासाठी मेंबर नावाच्या पर्यायावरती क्लिक करा. या ठिकाणी आपल्याला त्या कुटुंब प्रमुखाची किंवा आणि माहिती भरल्यानंतर त्या कुटुंबातील अन्य निरक्षर आणि स्वयंसेवक यांची माहिती ऍड झालेली पाहायला मिळेल. आता सर्वेक्षकाने उल्हास ऍपचा वापर केल्यानंतर सर्वप्रथम कुटुंब प्रमुखाची नोंद आपण कशी काय केली ते पाहिलं किंवा कशी करावी. त्यानंतर त्या कुटुंबातील अन्य निरक्षर आणि स्वयंसेवक यांची नोंदणी कशी करावी हे देखील पाहिलं. आता त्यानंतर त्याची जी शेवटची भूमिका आहे उल्हास ऍपवरील ते म्हणजे उल्हास ऍपवरती नोंदणी केलेल्या निरक्षर आणि स्वयंसेवक व्यक्तीचं टॅगिंग करणं म्हणजे त्याची जोडी लावून देणं. आता नोंदणी केलेल्या निरक्षराचं आणि स्वयंसेवकाचं टॅगिंग कशा प्रकारे करायचं हे आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम सर्वेक्षकाने त्याच्या लॉगिनमध्ये डॅशबोर्ड वरती जो काही 2 नंबरचा पर्याय टॅग नावाचा दिलेला आहे त्या टॅग नावाच्या पर्यायावरती क्लिक करा. टॅग नावाच्या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर त्याच्या समोर तत्पूर्वी त्याला काही सूचना देऊ. ज्या व्यक्तीची म्हणजे सर्वेक्षकाने ज्या व्यक्तीची उल्हास ऍपवरती निरक्षरांची आणि स्वयंसेवकांची नोंदणी केलेली आहे त्याच त्यांना टॅगिंग करता येणार आहे, अन्यथा टॅगिंग करता येणार नाही. आता टॅग पर्यायावरती क्लिक केल्यानंतर मॅनेज टॅग मध्ये 2 ऑप्शन देण्यात आलेले आहेत. पहिला म्हणजे टॅग आणि दुसरा एडिट टॅग. याचा अर्थ असा 2 नंबरचा जो पर्याय दिलेला आहे एडिट टॅग त्याचा वापर करून सर्वेक्षक पूर्वी टॅगिंग केलेल्या टॅगिंग मध्ये बदल करू शकतो. म्हणजे त्याला कालांतराने वाटत असेल की बाबा आता पूर्वी जे काय आपण टॅगिंग केलं होतं ज्या निरक्षराची ज्या स्वयंसेवी व्यक्तीसोबत जोडी लावली आता त्याची मला बदल करायचा आहे, त्याची मला दुसऱ्या सोबत लावायची आहे, तर टॅग नावाचा पर्याय वापरून तो माहिती बदल करू शकतो. तर आता आपण या ठिकाणी सर्वेक्षकाने NILP उल्हास पोर्टलवरती NILP उल्हास ऍप वरती नोंदणी केलेल्या निरक्षर आणि स्वयंसेवक यांचं टॅगिंग करण्यासाठी टॅग नावाच्या पर्यायावरती आपण क्लिक करणार आहोत. सर्वेक्षकाने या टॅग नावाच्या पर्यायावरती क्लिक करा. त्यानंतर त्याच्या समोर त्याने उल्हास ऍप वरती नोंदणी केलेल्या निरक्षरांची यादी आहे. आता माझ्या रेकॉर्ड मध्ये म्हणजे माझ्या उल्हास ऍपच्या लॉगिन मध्ये एकच निरक्षराची या ठिकाणी आपल्याला नोंदणी केलेली पाहायला मिळते. आता मला या विजय नावाचे निरक्षर टॅगिंग करायचं आहे तर मी म्हणजे तुमच्या लॉगिन मध्ये जितक्या तुम्ही उल्हास ऍप वरती निरक्षरांची नोंदणी केलेली आहे त्यांचा रेकॉर्ड इथे त्यांची नावं या ठिकाणी दिसणार आहे. आता ज्या व्यक्तीचे तुम्हाला टॅगिंग करायचं आहे त्याच्या नावासमोरील ॲरोवरती क्लिक करा. त्या ॲरोवरती क्लिक केल्यानंतर त्या निरक्षराच्या नावाखाली येलो बॉक्स मध्ये स्टार्ट टॅगिंग नावाचा पर्याय येणार आहे. त्या स्टार्ट टॅगिंग नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर सर्वेक्षकाच्या लॉगिन मध्ये त्याच्या समोर त्याने उल्हास ऍप मध्ये नोंदणी केलेल्या निरक्षर व्यक्तींची यादी आणि उजव्या बाजूला स्वयंसेवक व्यक्तींची यादी येणार आहे. आता सर्वप्रथम सर्वेक्षकाने असा डॅशबोर्ड ओपन झाल्यानंतर डाव्या बाजूला ज्या निरक्षराची ज्या स्वयंसेवक व्यक्ती बरोबर जोडी लावायची आहे किंवा टॅगिंग करायचं आहे सर्वप्रथम त्याने डाव्या बाजूला त्या निरक्षराचं नाव सिलेक्ट करावं म्हणजे त्याच्या नावासमोरील बॉक्समध्ये क्लिक करावं आणि उजव्या बाजूला ज्या व्हॉलंटियर सोबत ज्या स्वयंसेवक व्यक्तीसोबत जोडी लावायची आहे त्याच्या समोरील जो काही सर्कल दिलेला आहे त्याच्यामध्ये क्लिक करा आणि उजव्या बाजूला खाली कोपऱ्यामध्ये जो टॅग नावाचा पर्याय दिलेला आहे त्याच्यावरती क्लिक करा. टॅग झाल्यानंतर तुमच्या समोर कॉंग्रॅच्युलेशन असा मेसेज येणार आहे. याचा अर्थ सर्वेक्षकाने म्हणजे मुख्याध्यापकांनी सर्वेक्षकाला लॉग इन दिल्यानंतर सर्वेक्षकाने त्याच्या परिसरातील कुटुंबांचा यशस्वीरित्या सर्वे केला आणि सर्वे करून जी काही माहिती मिळाली निरक्षरांच्या आणि स्वयंसेवकांची त्याची उल्हास ऍपवरती जाऊन यशस्वीरित्या नोंदणी केली आणि त्यांचं नोंदणी केल्यानंतर टॅगिंग केलं आणि टॅगिंग केल्यानंतर तुम्हाला अभिनंदन म्हणजेच कॉंग्रॅच्युलेशन नावाचा मेसेज येणार आहे. याचा अर्थ टॅगिंग कंप्लीट झालं. धन्यवाद. आता ह्यानंतर आपण की बाबा इथे जर सर्व मुख्याध्यापक असतील, केंद्र प्रमुख असतील, सर्व सर्वेयर असतील, शिक्षक लोक असतील तर त्यांना जर काही अडचणी येत असतील किंवा आयडी पासवर्ड संदर्भात असो किंवा लॉग इन देण्यामध्ये काही अडचणी येत असतील तर प्रत्येकाने म्हणजे एकाने आपापला माईक अनम्यूट करून विचारा तर आपण त्याचं शंकांचं निरसन करूया.
नमस्कार यादव सर, आपण हँडरेस करायला सांगूयात. एक जणांच्या शंका, स्पेशली केंद्र संचालक जे काम करत आहेत. आता इथून पुढे आपल्याला जी माहिती हवी होती की शाळा स्तरावर मुख्याध्यापकांनी पुढे काय करायचं ते समजलं आहे का आपल्याला, की पुन्हा त्याच्याबद्दल काही शंका आहेत किंवा त्याबद्दल कृपया विचार. हँडरेस केला तर अनम्यूट करता येईल. तुम्ही करा अनम्यूट. मी शंका ऐकल्यानंतर उत्तर देतो पुढे. हा सुतार सर, तुम्ही सकाळी मला मेसेज टाकला होता त्याच्याबद्दल खात्री करून. रोहित सर, सकाळी मला जे प्रश्न आले होते ते मी केंद्र संचालक. हा मॅडम बोला, आवाज येत आहे. हॅलो मॅडम, आम्ही जरा लाईव्ह करतो 5 मिनिटं, मी परत बोलतो. ठीक आहे. आपले केंद्र संचालकांनी सर शाळेला लॉग इन आयडी दिलेले आहेत. काही ठिकाणी अशी अडचण येते की आता आपल्या 607 शाळा आहेत, तर त्यातल्या 560 शाळांना आपण लॉग इन दिलेला आहे. 47 शाळा राहत आहेत आपल्या. तर तिथे थोडीशी अडचण अशी येते की आपण जसं परवा चर्चा केली होती, त्या शाळा त्या ग्रामपंचायतीच्या अंडर दिसत नाही. तर काही शाळांचा असा इश्यू येतो की काहीच प्रॉब्लेम नाही, परंतु त्यांना युजर आयडी आणि पासवर्ड जात नाही किंवा देतात येत नाही. हे 2 टेक्निकल आता सध्याचे प्रॉब्लेम्स आहेत. मला ठीक आहे. ते व्यक्ती जे कोणी ज्यांना आयडी पासवर्ड जात नाही ते आहेत का आता जॉईन आपल्या इथे? एकच मिनिट. मगरे सर, तुम्ही जॉईन आहे का? वरची मेंढोशी घाटगे मॅडम आणि मगरे सर. ठीक आहे. एक मिनिट, मी तुम्हाला स्क्रीन शेअर करतो. खानके सर, तुम्हाला अनम्यूटचा हे दिलाय बघा, बोला तुम्ही. मी तुम्हाला स्क्रीन शेअर करतो. खानके सर, तुम्हाला अनम्यूटचा हे दिलाय बघा, बोला. हॅलो. हा सर, बोला. मगरे सर बोलतोय मॅडम. नमस्ते. हा नमस्ते सर. वरच्या मेंढोशीचा इश्यू सांगा. हा, वरच्या मेंढोशीचा. मी वरच्या मेंढोशीसाठी लॉग इन केलं, मुख्याध्यापकांचा लॉग इन आयडी टाकला आणि युजर नेम त्यांना दिले. वरच्या मेंढोशीचा मी वरच्या मेंढोशीसाठी लॉग इन केलं, मुख्याध्यापकांचा लॉग इन आयडी टाकला. हॅलो, युजर नेम लाईव्ह सुरू झालं, तुझ्याकडे दिसते का बघ? येतोय सर, आवाज येतोय. ते अनम्यूट होऊ नका. तर त्याचा मेसेज मला आला की युडाईसला जी माहिती आहे ती मिसमॅच आहे. हा यादव सर, आवाज येतोय तुम्हाला? हा, मला आवाज येत आहे. हा, तर त्या दिवशी आपल्याला मीटिंग मध्ये पण साहेबांनी सांगितलेलं आहे, ज्यांचं काही शाळांचं मॅपिंग झालेलं नाही युडाईसला, त्या संबंधितांनी आपल्या ज्या शाळांचं मॅपिंग झालेलं नाही त्या शाळांची यादी आपल्या इओनला पाठवावी. इओनच्या माध्यमातून त्यांचं मॅपिंग केलं जाईल. यादव सर, आपण अशा 12 शाळा पाठवले तर इओनला. इओनशी मग त्याचा तुम्ही हे घेतलं. बरोबर, ठीक आहे. तर मी फॉलोअप घेते. दुसरा प्रश्न मॅडम होता माझा. हा सर, बोला. जर समजा आपण मुख्याध्यापकांनी जर सर्वेला हे केलं, युजर नेम आपला लिंक दिली, त्याच्यानंतर त्यांना ओटीपी द्वारे जर करायचं असेल, त्यांना म्हणजे त्यांना पासवर्ड आलेला नाही, त्यांना ओटीपी साठी त्यांना लिंक आलेली आहे. ओटीपी फक्त ईमेल आयडी वरती येणार आहे का त्यांच्या मोबाईल नंबर वरती येणार आहे? मुख्याध्यापकांचं लॉग इन मुख्याध्यापकांनी सर्वेक्षकांना लॉग इन तयार करून दिल्यानंतर जो कोणता मोबाईल नंबर त्यांनी दिलेला आहे त्या मोबाईल नंबरला ते ज्यावेळेस उल्हास ऍपवरती जाऊन मोबाईल नंबर टाकतील आणि ओटीपी मिळवतील, त्यावेळेस त्या मोबाईल नंबरलाच ओटीपी येणार आहे. मोबाईल नंबरलाच येणार का? काही ईमेल आयडी वरती येणार? लक्षात घ्या की NILP पोर्टल वरती कुठे ओटीपीची आवश्यकता नसणार आहे. फक्त ज्यावेळेस सर्वेक्षक ऍपचा वापर करणार आहे, ऍपच्या ठिकाणीच त्याला ओटीपी द्यावा लागतो फक्त.
पोर्टलवरती कुठे ओटीपी लागत नाही. पोर्टलवरती नाही, तिथं सर्व्हेअरलाच हा प्रॉब्लेम आला, मला विचारत होते म्हणून मी हा प्रश्न विचारतोय. नाही, मोबाईल नंबरवरती ओटीपी प्राप्त होणार आणि जो काय लॉग इन आयडी पासवर्ड जो होता तो मेलला पण प्राप्त होतो आणि ती पासवर्ड रिसेट करायची लिंक दोन्हीकडे प्राप्त होते, मोबाईल नंबरलाही प्राप्त होते आणि मेल आयडीलाही प्राप्त होते. ओके, यादव सर, आणखी एक शंका अशी होती की काही मुख्याध्यापकांच्या मोबाईलवर युजर आयडी पासवर्ड केलेले संबंधितांनी मेसेज बघितले नाहीत किंवा डिलीट झाले. आता परत त्यांना युजर आयडी पासवर्ड देता येत नाही, तिथे ऑलरेडी एक्झिस्ट असा मेसेज येतो. अशा ठिकाणी ऑलरेडी एक्झिस्ट याचा अर्थ मी मगाशी सांगितलं प्रेझेंटेशन देतो, त्यांचं लॉग इन ऑलरेडी तयार करून म्हणजे झालेलं आहे. तर अशा वेळेस काय करायचं, ज्यांना ऑलरेडी एक्झिस्टचा मेसेज येत आहे, मी डॅशबोर्डवरती एक स्क्रीन शेअर केली, तर काय करायचं, केंद्र प्रमुखांनी त्यांचं लॉग इन ओपन करायचं की आणि मॅनेज युजर मध्ये गेल्यानंतर या ठिकाणी सर्च नावाचं ऑप्शन दिलेलं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला 3 पर्याय दिलेले आहेत. एक तुम्ही नाव त्यांचं संपूर्ण नाव टाकून सर्च करू शकता, ईमेल आयडी टाकून सर्च करू शकता किंवा मोबाईल नंबर टाकून सर्च करू शकता. शक्यतो ज्यांचा ऑलरेडी एक्झिस्ट असं येत आहे त्याचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाका आणि सर्च करा. त्यांचं लॉग इन जर पहिलंच तयार झालं असेल तर ते खाली येणार आहे. मग त्यांना फक्त काय करायचं की पासवर्ड प्राप्त झालेला नसेल तर त्या ठिकाणी असं खाली जो त्यांचं नाव असं पट्टीमध्ये येणार खाली, तर त्यांचं पासवर्ड रिसेट करण्यासाठी त्यापूर्वी काय बघायचं की त्यांनी दिलेला मेल आयडी बरोबर आहे का. या ठिकाणी मेल आयडी चेक करायचा, तर मेल आयडी मध्ये एखादा डिजिट किंवा एखादं आर्टिकल जरी चुकलं तरी त्यांना पासवर्ड जाणार नाही. तर मग ते एकदा बरोबर टाकलाय का चेक करा लॉग इन देताना सर्व केंद्र प्रमुखांना सूचना. आणि त्यानंतर हे जो चावीच्या आकाराचा सिम्बॉल दिलेला आहे त्या चावीच्या आकारावरच्या सिम्बॉलवरती क्लिक करा. त्या जो काही मोबाईल मेल आयडी दिलेला आहे, जो कोणता मोबाईल नंबर दिलेला आहे त्या रजिस्टर ईमेल आयडी वरती आणि मोबाईल नंबरवरती त्यांना एक लिंक जाते पासवर्ड रिसेट करण्यासाठी. मॅडम असं कोणी आहे का की बाबा त्यांचं ऑलरेडी एक्झिस्ट असं येत आहे, तर आपण एकाचं म्हणजे लाईव्ह दाखवू. हॅलो सर. हॅलो सर, इथे जॉईन आहेत का जरा बघा. हा नमस्कार. जरी मॅडम मी मेसेज तो टाकला होता, पण मी वेबसाईटला जाऊन जर असा काय प्रॉब्लेम असेल तर निलेपला वेबसाईटला जाऊन जर आपण तिथं फॉरगेट पासवर्ड केलं तर ते होते, म्हणजे तिथं लगेच त्यांच्या मोबाईलला टेक्स्ट मेसेज जातोय आणि ते ॲप चालू होते. म्हणजे आज आम्ही 2 शाळांचा ट्राय करून बघितला तर ते होते, काय अडचण नाही. आणि तरी पण सर आम्ही काय ऑनलाईन दाखवणार असतील तर दाखवू सरांनी. नाही, तुम्हाला त्याचं सोल्युशन मिळालं असेल तरी काय हरकत नाहीये. पण जर कोणाला लॉग इन देताना जर त्यांची माहिती ऑलरेडी एक्झिस्ट असं येत असेल आणि म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये कळत नसेल की बाबा यांचं लॉग इन दिलं गेलं आहे का नाही, तर हा पर्याय आहे की बाबा सर्च मध्ये अगोदर सर्च करा त्यांचं नाव मोबाईल नंबर टाकून. त्यांचं जर ऑलरेडी लॉग इन तयार झालं असेल तर ते खाली येऊन जाणार आहे, त्यांचे डिटेल्स खाली येणार आहे. जर असं कोण असेल तर मला सांगा की बाबा त्यांना लॉग इन आयडी किंवा पासवर्ड प्राप्त नाहीये किंवा त्यांचं लॉग इन तयार नाहीये, लॉग इन तर तयार करून देऊ किंवा ऑलरेडी एक्झिस्ट असा मेसेज येत असेल तर त्यांचं लॉग इन तयार कसं झालं आहे का, झालं असेल तर कसं चेक करावं, तर ते आपण पाहूयात. कोणी असेल तर सांगा एखाद्याने माईक ऑन म्यूट करून. एक्झाम्पल कसं आहे का ते, म्हणजे ज्यांना दिलाय आणि ते विसरलेत, ते काय झालं, देवकाते सर वे नंबर 1 शाळा म्हणत होते की, पण त्यांचा आता माझा कॉन्टॅक्ट झाला नाही. त्यांना मी 4 वाजता सांगितली होती प्रोसेस काय करायचं ते, त्यांनी केलं की नाही मला सांगता येणार नाही. देवकाते सर आहेत का मीटिंग मध्ये? देवकाते सर, हे नंबर 1 देवकाते सर असाल तर हँड रेज करा. देवकाते सर झाल्यानंतर मला वाटते खांडके सरांचा हँड रेज दिसतोय. खांडके सरांनी बोलायला हरकत नाही. यादव सर, खांडके सरांचं पुढचं घेऊया का तोपर्यंत, त्यांचा हँड रेज आहे तोपर्यंत. सर तुम्हाला अनम्यूटचा ऑप्शन दिलाय. हॅलो, येतो का आवाज? येतो. बरं का मॅडम, जर एखाद्याला पासवर्ड मिळाला नसेल किंवा समजा जर विसरला असेल तर तो रिसेट करता येतोय, काही प्रॉब्लेम येत नाही त्याच्यामध्ये. कवरवाडीचा विषय. दुसरा एक असा विषय होता सर
की आमच्या इथं कौरवाडी म्हणून एक शाळा आहे, तिचं मॅपिंग जे झालेलं आहे ते दुसऱ्या गावामध्ये झालेलं आहे. मुळगाव, त्याचं गाव असं मुळगाव दाखवतंय आणि विलेजचं जे मॅपिंग झालेलं आहे ते चुकीचं झालेलं आहे, त्यामुळे त्याला आयडी पासवर्ड देता येत नाही. आयडी पासवर्ड द्यायला काय अडचण, फक्त एवढंच झालंय ना की बाबा त्याचं मॅपिंग चुकीचं झालेलं आहे, तर मॅपिंग चुकीचं झाल्यामुळे घेणं झालं ना ते घेत नाहीये का? हा, म्हणजे काय एरर काय येतोय, घेत का नाही, एरर काय येतोय? तेच की गावाचं मॅपिंग चुकीचं दाखवतंय, म्हणजे नॉट मॅप्ड म्हणतंय त्याच्या पद्धती, म्हणजे मिसिंग मॅपिंग दाखवतंय का? मिसिंग मॅपिंग दाखवतोय. याचा अर्थ ती शाळा युडायस नंबरला मॅपिंगच नाहीये, तर ते काय करा, ती शाळेची यादी, किती शाळा आहेत अशा तुमच्याकडे? नाही, माझ्याकडे एकच आहे. युडायस नंबरला मॅप, बरं काय, युडायस नंबरला मॅप झालेली आहे मॅडम. अशा सर्वांची यादी ऐका ना, सर्वांची यादी एक तयार करा आणि तुमच्या युवनला पाठवा, आणि युवनला पण ते मॅपिंग करून घेता येईल, आणि युवनला अशी माहिती द्या की त्यांनी आमच्या संचालक कार्यालयाला मेल करावा त्या यादी त्यांच्या सहीने. ठीक आहे सर, ठीक आहे. म्हणजे सेम प्रॉब्लेम जवळजवळ 5 ते 6 ठिकाणी आहे. कातवडी शाळा जर इथं असेल, आता काटेवाडी आहे तारळे भागातली, आणि कातवडी मेस्टेवाडी, इथेही असाच प्रॉब्लेम आहे, स्पेलिंग मुळे असेल कदाचित. त्याच्यावर सोल्युशन एकच आहे, सर्वांचा जरी प्रॉब्लेम तोच असला ना, ज्या शाळांचं मॅपिंग झालेलं नाही त्यांना लॉग इन देता येणार नाही, तर त्या प्रथम आपल्याला मॅपिंग करून घ्याव्या लागतील, आणि मॅपिंग करण्यासाठी त्या शाळांची यादी तुम्ही तुमच्या युवनकडे पाठवा, आणि युवनच्या सहीने ते जर करून घेत असतील तर वेगळी गोष्ट आहे, नसेल तर त्यांनी आमच्या संचालक कार्यालयाला मेल करावा, मग आम्ही त्या पत्रावरती कार्यवाही करू. ठीक आहे, ठीक आहे, धन्यवाद. मगरे सर आणि कडवे खुर्च्या मॅडम, अनम्यूटचा तुम्हाला ऑप्शन दिलाय, अनम्यूट म्हणून बोला. नमस्ते यादव सर. जे सर्वेक्षक निरक्षर जे नोंदवायचे आहेत त्यांचा वयोगट समजा 15 ते 35 मध्ये नसतील तर कोणता घ्यायचा? त्या 35च्या पुढच्याही घ्यायचे आपल्याला. 15च्या पुढील हयात असणारा प्रत्येक निरक्षर व्यक्तीला आपल्याला साक्षर करायचा आहे. लिमिट 15चा आहे, पण त्याला मॅक्झिमम लिमिट नाहीये, म्हणजे 15च्या पुढील हयात असणारा प्रत्येक निरक्षर व्यक्ती आपल्याला घ्यायचा आहे. जरी प्राधान्य आपल्याला 15 ते 35ला द्यायचं असलं तरी आपल्याला 15च्या पुढील आणि 35च्या पुढील देखील आपल्याला हयात असणारा प्रत्येक व्यक्ती घ्यायचा आहे, आणि त्याची उल्हास ऍपवरती नोंदणी करायची आहे. ओके. नोंदणी करताना काही अडचणी येत आहेत का उल्हास ऍपवरती? जसं काय आयडी प्रूफ घेत नाही वगैरे काही अडचणी का? अजून काही नोंदणीच करायला सुरुवात केलेली नाही? यादव सर, आपण आता सध्या फक्त शाळांना युजर आयडी लॉग इन केलेत. माझा आवाज येते का बघा? आणि 141 स्वयंसेवकांची नोंदणी झालेली आहे. सध्या आपल्याला मार्गदर्शन हेच हवं होतं की पुढे काय करायचं. जे मुख्याध्यापकांनी स्वयंसेवक नेमले, पुढचं काम जे होतं की तुम्ही आता जे सांगितलं याच्याबद्दल मार्गदर्शन गरजेचं होतं आपल्याला. त्यामुळं केंद्र संचालकांनी या बाबतीत काही शंका आणखी असेल तर विचारायला हरकत नाही. कातवडीच्या मॅडम अनम्यूट होऊन बोला. कातवडीचे सर मॅडम बोलायचे. नमस्ते. ते आमचे ग्रामपंचायत आहे ना, कातवडी न दाखवता तारे दाखवते, पण पासवर्ड आणि हे मिळालंय. काय झालंय मला पुन्हा एकदा सांगता का? म्हणजे ग्रामपंचायत कातवडी आहे ना, ती ग्रामपंचायत तारे दाखवते, तारेला जोडलेलं आहे, पण पासवर्ड आणि आयडी मिळालाय आम्हाला. मला एकदा चेक करून पाहावं लागेल तुमचं म्हणजे काय विषय. मॅडम काय आहे नक्की यांचं अडचण काय? मॅडम तुमची ग्रामपंचायत कोणती आहे? कातवडी. कातवडी प्रत्यक्षात दाखवते तारळे. तारे. हा, दुसरी ग्रामपंचायत दाखवते त्या गावात त्यांच्या शाळेला, तरी पण त्यांना युजर आयडी पासवर्ड दिलाय. असं ना, काय अडचण, काम करायला अडचण येत नाहीये ना? ठीक आहे, ठीक आहे. सुतार सर, तुम्ही सकाळी एक प्रश्न विचारला होता. केंद्र संचालक मुख्याध्यापक यांचं नाव सर्वेअर म्हणून घेता येत नाही, जरा प्लीज बोलाल का त्याबद्दल? म्हणजे मग माझ्याकडच्या तरी माझ्यापर्यंत आलेल्या शब्द संपतायत. कारण मॅडम हा लय महत्वाचा प्रश्न आहे की बाबा ज्या ठिकाणी एक शिक्षकी शाळा आहे त्या ठिकाणी जर एकाच शिक्षकाला मुख्याध्यापकाचा देखील रोल करायचा आहे आणि त्यालाच देखील उल्हास ऍपवरती जाऊन सर्वेअर म्हणून देखील रोल करायचा आहे, तर रोल करता येतो. तर मी ते कसं, मी मागाशी तुम्हाला मार्गदर्शन म्हणजे पीपीटी सादरीकरण करताना तरी देखील सांगितलं की मल्टिपल रोल कसा सिलेक्ट करायचा.
कोण आहेत त्यांना विचारायला हवा. आपण त्यांचं एकाचं लॉग इन करून संबंधित त्यांना मल्टिपल रोल देऊ. सुतार सर आहे का तुम्ही? हॅलो, आपल्याला आता जे युट्यूबला लाईव्ह करतायत ना त्यांचाच हा प्रश्न होता. आणि आपल्याकडे रोहित सर कसं आहे, केंद्र प्रमुख पद रिक्त आहेत, म्हणजे 43 पद मंजूर आहेत आणि आपल्याकडे 41 वर्किंग आहेत, सॉरी 41 रिक्त आहेत, 2 वर्किंग आहेत. त्यामुळं जे शाळांच्या वर शिक्षक म्हणून काम करणारे आपले जे टेक्निकल चांगले आणि चांगले काम करणारे लोक आहेत त्यांना केंद्र संचालक म्हणून आपण केंद्राचा युजर आयडी आणि पासवर्ड दिलेला आहे. परंतु ते कोणत्या ना कोणत्या शाळेत शिक्षक किंवा मुख्याध्यापक आहेत, म्हणजे ते केंद्र प्रमुख नाहीयेत. त्यामुळे 41 ठिकाणी ते लोक ज्यांना आपण युजर आयडी पासवर्ड केंद्र प्रमुख म्हणून दिलाय ते कुठल्या ना कुठल्या शाळेत आहेत, मुख्याध्यापक किंवा वर्ग शिक्षक किंवा उपशिक्षक म्हणून वर्किंग आहेत. सुतार सर जरा बोला तुम्ही ह्याबद्दल. सेम केस वाला दुसरं कोणी असेल तरी त्यांना बोलायला सांगा मॅडम. सगळेच आहेत. दुसरे कोणी केंद्र संचालक असतील तरी सांगा. खांडके सर, मगरे सर, तुमच्यापैकी कुणी पण तुमचं हे द्या, म्हणजे नोंदवून. मगरे सर तुमचं मुख्याध्यापक आणि ह्याच्यात बघा एकदा. दुसरे केंद्र संचालक आहेत का कोणी जॉईन? हॅलो मॅडम, प्रश्न जरा सांगता नेमकं काय? तुम्ही मला जो मेसेज टाकला होता ना, केंद्र संचालक आणि मुख्याध्यापक यांना सर्वेअर म्हणून नोंदवता येत नाही, ते त्याच्याबद्दल विचारतात. हा, सरांनी पहिल्यांदाच प्रथमच तो शंका मला वाटतं क्लिअर केली. मी थोडस या लाईव्हच्या वापरत होतो, तर ते असाइन युजर मध्ये बदलता येते असं सरांनी सांगितलेलं होतं. येस, मल्टिपल रोल देता येतो. आता समजा एखाद्या शाळेचे मुख्याध्यापक आहेत आणि त्यांना 2 रोल असाइन करायचे, तर सुरुवातीला त्यांना आपण HM म्हणून लॉग इन दिलं असेल आणि नंतर त्यांनाच देखील आपलं सर्वेअर म्हणून देखील लॉग इन द्यायचं असेल, तर काय करायचं की पुन्हा त्याचं ऍड युजर मध्ये जाऊन लॉग इन न करता त्या ठिकाणी सर्च करायचं. सर्च केल्यानंतर आता मी माझ्या लॉग इन डॅशबोर्ड वरती सर्च केल्यानंतर इथं पेन्सिलच्या आकाराचा जो एडिट नावाचा ऑप्शन आहे त्या ठिकाणी क्लिक करा आणि खाली आपल्याला असाइन रोल मध्ये, आता इथं ऑलरेडी एकाचं मी करतो, या ठिकाणी आपल्याला मला ह्याला स्कूल देखील सर्वेअर म्हणून सिलेक्ट करायचंय. हे सर्वेअर देखील होते, तर या ठिकाणी आपल्याला 2 रोल सिलेक्ट झालेले पाहायला मिळत आहेत. एक म्हणजे ऍड डिस्ट्रिक्ट युजर आणि सर्वेअर. आता हे माझ्या लॉग इन मध्ये शिक्षण अधिकाऱ्यांचे लॉग इन असल्यामुळे या ठिकाणी डिस्ट्रिक्ट युजर आहे. मी फक्त एक दाखवण्यासाठी तुमच्या समोर ओपन केलेलं आहे. तर या ठिकाणी मी 2 रोल सिलेक्ट केले. 2 रोल सिलेक्ट केल्यानंतर खाली सेव्ह ऑप्शन वरती, अपडेट नावाच्या ऑप्शन वरती क्लिक करा. त्या संबंधित मुख्याध्यापकांचं जे पहिलं तुम्ही HMचं लॉग इन दिलेलं होतं स्कूल युजर, ते देखील राहणार आहे आणि त्यांचं ऑटो सर्वेअरचं लॉग इन तयार होणार आहे. पण त्याला सर्वेअरचं लॉग इन यूज करायचं असेल, म्हणजे सर्वेअर म्हणून त्याला काम करायचं असेल, म्हणजे उल्हास ऍप वरती जाऊन त्याला OTP मिळवायचा असेल, जे कोणतं दुसरं ऑटो म्हणजे सर्वेअरचं जे लॉग इन तयार झालेलं आहे त्या ठिकाणी जाऊन एडिट ऑप्शन मधून फक्त मोबाईल नंबर चेंज करायचा आणि तो मोबाईल नंबर उल्हास ऍप वरती OTP मिळवण्यासाठी वापरायचा. असं कोण आहे का की बाबा त्याला मुख्याध्यापकांचं लॉग इन आहे आणि त्याला आता मला सर्वेअर म्हणून देखील काम करायचं आहे, आपण त्याचं एक लाईव्ह दाखवू त्यांना असेल तर सांगा. आता मी या ठिकाणी चेंज करू शकत नाही कारण माझ्यासमोर इव्हनचे लॉग इन आहे. हॅलो, मगरे सर तुमचं बघा मुख्याध्यापक म्हणून देता येते का? सुतार सर तुमचं पण देता येईल. आता लॉग इन देऊ का मी? मुख्याध्यापक त्यांना सर्वेअरचं पण काम करायचं आहेत. एक मिनिट. मगरे सर अनम्यूट होऊन बोला. मी काय केलं होतं, मी आता सध्या माझ्या शाळेचं सर्वेअर म्हणून मी नोंदणी केल्यात उपशिक्षकांची. फक्त मला मी मुख्याध्यापक म्हणून मी करता आलं नाही. मला ते माहिती नसल्यामुळे मी केलं नाही. मग तुम्ही तुमची नोंदणी काय म्हणून केली? मी सध्या केंद्र संचालक म्हणून केंद्र प्रमुखांच्या मार्फत मी फक्त सगळ्यांना मुख्याध्यापकांना ऍड केलंय. अच्छा, आणि तुम्ही एका शाळेचे मुख्याध्यापक देखील आहात? हा सर, बरोबर. मग आता तुम्हाला केंद्र प्रमुख प्लस अजून कोणता रोल पाहिजे? मुख्याध्यापकांचा हवा आहे का? हा, मुख्याध्यापकांचा हवा आहे. तुमचा मोबाईल नंबर सांगा मला. 9822 9822. लक्षात घ्या, इथे सर्च नावाचा जो पर्याय दिलेला आहे
सर्च नावाच्या ऑप्शन मध्ये मोबाईल नंबर टाका 9822 53 70 53 मोबाईल नंबर टाकल्यानंतर एंटर करा, म्हणजे सर्च करा. ज्या व्यक्तीची खाली माहिती येणार आहे, तुमचं नाव गणेश मगरे, बरोबर का? हा. तुमची माहिती खाली आली. आता माहिती खाली आल्यानंतर त्यांचा क्लस्टर युजर म्हणजे केंद्र प्रमुखांच्या नावाने लॉग इन आहे. आता मला त्यांना त्यांच्या शाळेचं लॉग इन म्हणजे त्यांना मुख्याध्यापक म्हणून देखील लॉग इन द्यायचं आहे. तर मी या ठिकाणी ऍक्शन मोड मध्ये आपल्याला 2 सिम्बॉल दिलेले आहेत. एक पेन्सिलच्या आकाराचा सिम्बॉल आहे आणि दुसरा चावीच्या आकाराचा सिम्बॉल आहे. आता या 2 सिम्बॉलचा अर्थ काय की ह्या पेन्सिलच्या आकाराच्या सिम्बॉल वरती जाऊन तुम्ही एडिट करू शकता आणि चावीच्या आकाराच्या सिम्बॉल वरती जाऊन आता मगरे सर जर त्यांचा पासवर्ड विसरले असतील केंद्राचा, तर मी त्यांना त्या लिंक वरती क्लिक केल्यानंतर त्यांनी जो ईमेल आयडी दिलेला आहे त्या ईमेल आयडी वरती त्यांना एक लिंक जाणार आहे पासवर्ड रिसेट करायला. त्या पासवर्ड रिसेट करायला लिंक वरती जाऊन ते पासवर्ड रिसेट करू शकतात. आता मला त्यांना HM चा रोल द्यायचा आहे, म्हणजे त्यांना ऑलरेडी शिक्षण अधिकारी मॅडमनी केंद्र प्रमुखांचं लॉग इन दिलेलं आहे. आता मला त्यांना त्यांच्याच लॉग इन मधून HM चा देखील रोल द्यायचा आहे. तर मी त्या पेन्सिलच्या आकाराच्या सिम्बॉल वरती क्लिक करणार आहे. पेन्सिलच्या आकाराच्या सिम्बॉल वरती क्लिक केल्यानंतर हे बघा तुमची माहिती या ठिकाणी ओपन झाली. आता मला त्यांना स्कूल युजर म्हणून देखील लॉग इन द्यायचं, तर मी स्कूल युजर म्हणून सिलेक्ट करणार. स्कूल युजर सिलेक्ट केल्यानंतर दोन्ही रोल राहतील. एक क्लस्टर युजर तर ऑलरेडी राहणारच आहे. स्कूल युजर सिलेक्ट केल्यानंतर खाली मला त्यांच्या शाळेचा युडायस कोड टाकण्यासाठी ऑप्शन आला. तर त्यांच्या तुमच्या शाळेचा मला युडायस कोड टाका, म्हणजे सांगा. 2731 2731 08 08 170 170 01 01. ओके. सातारा रुरल, पाटण, मेंढोशी, साक्री, JP साक्री, बरोबर ना? हो बरोबर. आता ही तुमच्या शाळेची माहिती खाली आली. सर्च वरती युडायस कोड टाकल्यानंतर सर्च ऑप्शन वरती मी क्लिक केलं. त्या संबंधित शाळेची म्हणजे ज्या शाळेच्या मुख्याध्यापकांची मी नोंदणी करून देत आहोत त्या शाळेच्या अशाच प्रकारची तुम्ही मुख्याध्यापकांची नोंदणी करून दिली ना सर? हा. आता हीच नोंदणी मी तुम्हाला करून देतोय आणि माहिती खाली आल्यानंतर मी खाली जो अपडेट नावाचा पर्याय आहे त्याच्यावरती क्लिक करणार आहे. अपडेट नावाच्या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या ऑलरेडी मुख्याध्यापक म्हणून लॉग इन दिलंय का कोणाला तरी? नाही, इथे दाखवते ऑलरेडी कोणाला तरी दिलेलं आहे तुम्ही मुख्याध्यापक म्हणून लॉग इन. मुख्याध्यापक म्हणून नाही, सर्वेअर म्हणून दिलेत मी. आमच्या उपशिक्षक तुमच्या शाळेच्या ऑलरेडी मुख्याध्यापकांचं म्हणजे स्कूल युजर तयार झालेलं आहे. आता तुमच्या एखाद्या शिक्षकाला दिलंय का तुम्ही HM चं लॉग इन? टीचर म्हणून दिलं मी त्यांना, सर्वेअर म्हणून दिलं. म्हणजे डायरेक्ट केंद्र प्रमुखांच्या लॉग इन वरून का? हा, मग ते मुख्याध्यापकच होणार का? ते जाणार ते? नाही, जर तुम्ही सर्वेअर म्हणून केला तर सर्वेअरच जाणार. पण एखादा जर शिक्षक असेल त्याला चुकून तुम्ही जर स्कूल युजर म्हणून दिला असेल तुमच्या शाळेचं, तर त्याचं ऑलरेडी आता इथं अपडेट करायला जातो त्यावेळी खाली मेसेज येतो युजर फॉर द एंटिटी ऑलरेडी एक्झिस्ट स्कूल. ऑलरेडी एक लॉग इन तयार आहे. हा, मग मी माझ्या लॉग इन वरूनच मी केंद्र प्रमुखांच्या लॉग इन वरूनच त्यांना सर्वेअर म्हणून नोंदवलं, पण युजर स्कूल युजर म्हणून नोंदवलं. स्कूल युजर म्हणून? हा. मग स्कूल युजर ऑलरेडी तयार झालंय की तुमचं? हा. मग त्यांचं तुमचं डबल नाही ना होणार. एका स्कूलला एकच लॉग इन देता येतंय ना. आता तुम्ही जर असं केलं असेल की बाबा तुमच्याच लॉग इन मधून तुम्ही तुमच्या शाळेच्या शिक्षकांना सर्वेअर म्हणून नेमलं, फक्त तुमच्या शाळेचं HM चं लॉग इन द्यायचं राहिलं. आता तुम्ही काय करताय की अतिरिक्त म्हणून केंद्र प्रमुखांचा भार सांभाळताय, बरोबर? बरोबर. मग आता तुमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांचा देखील तुम्हाला रोल करायचा तर तो मी आता देत होतो या ठिकाणी. पण या ठिकाणी मला काय येतंय की ऑलरेडी त्या शाळेचं मुख्याध्यापकांचं लॉग इन गेलेलं आहे तयार करून. हो, मग अशा वेळी काय करायचं? मग अशा वेळेस आता ते कोण आहेत, जर तुम्हाला तिथे करायचं असेल लॉग इन तर त्यांचा मला मोबाईल नंबर सांगा ज्यांच्या नावाने तुम्ही त्या शाळेचं लॉग इन दिलेलं आहे. तर एडिट मधून जाऊन त्यांच्या जागी तुमची माहिती टाकू शकतो. बरं, म्हणजे मी करू शकतो परत ते? करू शकता. ओके. कोणाला काही शंका? अजून कोणाच्या काही अडचणी मॅडम पहा लवकर. हॅलो सर. हा, मी एका शाळेचं म्हणजे आमच्याच शाळेचं ओपन केलंय मी. आता मी केंद्र संचालक आहे. तर आता मी इथं स्क्रीन शेअर करतो. स्क्रीन शेअर दिसेल का बघा आता?
तुम्ही शेअर करताय का स्क्रीन? एकच मिनिट, आता मला जरा हे सगळं सिस्टीमला लोड होते त्यामुळे मी लॉग इन केलं होतं आता. ठीक आहे, मी चालू झालं तुम्हाला की जर स्क्रीन शेअर करायची असेल तर मॅडमला विनंती करा की मला पोस्ट करा. नक्की. स्क्रीन शेअर करायची हा, दाखवायची असेल तर. होस्ट आहेत. ठीक आहे, मी एक मला 5 मिनिट वेळ द्या, तोपर्यंत पुढे घ्या. मी ठीक कथा आहे ठीक आहे तोपर्यंत हा सुतार सर आहेत. सूर्यवंशी सर तुम्ही हँड रेज केलाय, बोलायचंय का काय? थोडं पटपट आता आपण. हा मॅडम, आपण ते केंद्र संचालकाचे जे युजर आयडी क्रिएट केलेत ना, ते तालुक्यावरून आपण केलेत. त्यामुळे मग तालुक्यावरूनच आपल्याला त्या ठिकाणी एडिट करून सर्वेअरचं ऑप्शन त्यामध्ये दिलं पाहिजे असं मला वाटतंय. नाही, हा तुम्हालाही देता येईल, बीओ मॅडमच्या लॉग इन मधूनही देता येईल आणि युवनच्या लॉग इन मधूनही एडिट करून देता येईल. तुमच्या वरच्या प्रत्येक लॉग इन मधून तुमची माहिती त्यांना दिसणार आहे. केंद्र संचालकाच्या लॉग इन मधनं आम्हाला केंद्र संचालकाला मुख्याध्यापक म्हणून एडिट करता येणार नाही ना? येईल ना. हॅलो सर, तुमचं स्क्रीन जरा थांबवता का? म्हणजे ही स्क्रीन शेअर होईल कदाचित. ठीक आहे, मी शेअर माझी स्टॉप करतो. ओके, हा, मी इथून माझी शेअर करतो. दिसते का बा? हा दिसत आहे तुमची स्क्रीन मला. बोला तुम्ही. हा, आता मी माझ्या शाळेचे लॉग इन केले. आता मी आमच्या मुख्याध्यापकांना स्कूल युजर केले. आता जर मला इथं ऍड करायचं असेल सर्वेअर म्हणून, आता स्कूल युजर, आता माझं नाव ऑलरेडी ज्या मुख्याध्यापकाला तुम्ही लॉग इन दिलेलं आहे त्यांना सर्वेअर म्हणून देखील ऍड करायचंय का? हा, ओके. हा, मग ते ऍड युजर मध्ये जायची गरज नाहीये. बॅक या, पुन्हा मॅनेज युजर मध्ये जा. बॅकला येऊ का? बॅक मॅनेज युजर मध्ये जा. एक मिनिट, आता इथं मला मॅनेज युजर दिसतंय. हा, ओके, मॅनेज युजर. पुन्हा क्लिक करा. हा, आता जो सर्च नावाचा ऑप्शन दिलेला आहे समोर, हा, ओके. हा, त्या ठिकाणी ज्या मुख्याध्यापकाचं तुम्हाला एडिट करायचं त्यांचा नंबर टाका, मोबाईल नंबर. ओके, एकच मिनिट. आपलं युट्यूब लाईव्ह सुरू आहे, सर्वांनी जरा मेसेज द्या. युट्यूब लाईव्ह सुरू केलंय का तुम्ही? केलंय. असल्यामुळे बाकीच्या काही ऍड होता आलेलं नाहीये. केलंय, बराच रेकॉर्डिंग चालू ठेव. हा, बराच वेळ झाला आपलं चालू आहे. केले. हा, आता मी इथं सर्चला केलं तर नो रेकॉर्ड फाउंड म्हणते. म्हणजे याचा अर्थ त्याला लॉग इन तयार करून दिलेला नाही. आता हा जर मी माझ्यात टाकला नंबर तर मला काय येते? स्कूल युजर म्हणून मी त्यांना केले ऍड. आता मला त्यांना सर्वेअर करावं लागेल. नंबर टाकून केलेला आहे का तुम्ही? नाही, हाच नंबर टाकून केलेला आहे का? ओके, हो, एकच नंबर आहे त्यांचा, 96 238 58 816. तुमच्या लॉग इन मध्ये दिसत नाहीये का तो रेकॉर्ड? आता इथं दिसतंय ना, चव्हाण सुरेश विठ्ठल. इथं स्कूल युजर दिसतोय बघा वरती. हा, सुतार सर, हे आपल्याला केंद्र संचालकाच्या लॉग इन मधून आपल्याला करता येईल सर. त्या मुख्याध्यापकाच्या लॉग इन मधून त्याला आपल्याला करता येणार नाही असं मला वाटतं. नाही, आता मुख्याध्यापकाच्या लॉग इन मधून मुख्याध्यापकाला कसं करता? नंबर सर्चच होणार नाही ना सर ते? नाही, मुख्याध्यापकांच्या लॉग इन मधून मुख्याध्यापकाला नाही करता येणार ना. तुम्ही मी तेच म्हणतोय, मुख्याध्यापकाच्या लॉग इन मधून मुख्याध्यापकांना करता येणार नाही. केंद्र संचालकाच्या लॉग इन मधून मुख्याध्यापकाला करता येईल. ओके. हा, येस येस. हा, मग आता ठीक आहे. आता मला असं म्हणायचंय की वरती दिसतंय का नाव? मला इथे ऍड करायचंय. मला येईल का ऍड करता? मी केंद्र संचालक आहे. माझ्या शाळेत मला सर्वेअर इथे ऍड करता येईल का? येईल ना. आता तुमचं नाव दिसतंय का इथे? सर्च करून तर येत नाहीये, बरोबर ना? हा, नाही, माझा आता मुख्याध्यापक बघितलं होतं. माझा मोबाईल नंबर टाकून मी सर्च करतो. नो रेकॉर्ड फाउंड. आता इथं मी ऍड करू का? तुम्हाला ऍड केलं पाहिजे अगोदर सर तिथं. मी इथे ऍड करू का माझी नावं? तुम्ही तुमचं ऑलरेडी लॉग इन तयार नाहीये का? संचालक म्हणून आहे. केंद्र प्रमुख म्हणून आहे का? हा, संचालक. केंद्र प्रमुख तुमचं ऑलरेडी केंद्र प्रमुख असेल तर तुमच्या लॉग इन मधून तुम्हाला करता येणार नाही. तर ते
गट शिक्षण अधिकारी मॅडम लॉगिन मधून येईल, बीओ लॉगिन मधून. हा म्हणजे मी आता इथं तुम्हाला माझ्या ते दाखवू का कसं करायचं? हा अजय माझं login- राठोड सरांना सांगावं लागेल आपल्याला सर. ओके हा आणि हा ऑप्शन तुम्हाला काय सांगितला की ज्या केंद्र प्रमुखांनी ज्या मुख्याध्यापकांना लॉगिन तयार करून दिलेला आहे आणि त्या मुख्याध्यापकांना असं वाटत असेल की मला सर्वेचा देखील रोल करायचा आहे, तर केंद्र प्रमुख तुमच्या लॉगिन मधून म्हणजे केंद्र प्रमुखांच्या लॉगिन मधून ज्या शाळांना खाली लॉगिन तयार करून दिलेलं आहे त्या शाळेचं म्हणजे त्यांना मल्टिपल रोल देऊ शकतात त्या मुख्याध्यापकांना. जर तुम्ही केंद्र प्रमुख आहात आणि तुम्ही तुमचं नाव सर्च करताय तर ते तिथे दिसणार नाहीये. ठीक आहे. तुम्हाला जर मल्टिपल रोल हवा असेल तर तुम्ही तुमच्या बीओ मॅडमला सांगा, ते त्यांच्या लॉगिन मधून मल्टिपल रोल देतील तुम्हाला, नाहीतर मला कॉल करा वैयक्तिक. हॅलो सर. हा बोला. हा ते आता सर्च मधून काय आपण मोबाईल नंबर टाकल्यानंतर सर्च होतोय, पण आपण जे लॉगिन आयडी क्रिएट केलेले आहेत त्याची यादी आपल्याला कुठं पाहायला मिळेल? या ठिकाणी जो एक्सपोर्ट नावाचा ऑप्शन दिलेला आहे त्या एक्सपोर्ट पर्यायावरती क्लिक केल्यानंतर इथे स्क्रीन एक मिनिट शेअर नाही. मी थांबू का माझं? तुमची स्क्रीन शेअर आहे. थांबू का? हो हा एकच मिनिट माझी स्क्रीन थांबव. स्टॉप झाली का माझी? नाही झाली. एकच मिनिट. स्टॉप शेअरिंग करा. स्टॉप. हा ओके. वरती येस झाले. ओके ओके. त्या ठिकाणी स्क्रीन दिसले. आता मी माझ्या लॉगिन मध्ये गेल्यानंतर हे माझं स्टेटचं लॉगिन आहे, राज्याचं लॉगिन आहे. आता माझ्या लॉगिन मधून म्हणजे प्रत्येकाच्या लॉगिन मध्ये सेम प्रोसिजर असणार आहे. तर माझ्या लॉगिन मधून ज्या युवनला लॉगिन तयार करून दिलेलं आहे, म्हणजे जे काही 36 जिल्हे आहेत त्या 36 जिल्ह्यांच्या युवनला जे लॉगिन तयार करून दिलेलं आहे ते मॅनेज युजर मध्ये गेल्यानंतर ते मला त्यांची नावं खाली येतात. ज्यांची नावं येणार नाहीत त्यांचं मी सर्च करू शकतो. आता त्यांचा एकत्रित जर आपल्याला पीडीएफ डाउनलोड करायचा असेल तर सर्चच्या खाली जो आपल्याला एक्सपोर्ट नावाचा ऑप्शन दिलेला आहे त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला 2 ऑप्शन येतात. एक तुम्ही एक्सेलला घेऊ शकता आणि पीडीएफ वरती क्लिक केल्यानंतर त्याचा पीडीएफ डाउनलोड होणार. या ठिकाणी बघा तर माझा पीडीएफ जनरेट होईल. तर हा पीडीएफ जनरेट झाला. आता हा पीडीएफ मी सेव्ह करतो. पीडीएफ मी सेव्ह केल्यानंतर त्याला आजची डेट देतो 01 आणि सेव्ह करतो. सेव्ह केल्यानंतर मी ज्यांना लॉगिन दिलेलं आहे माझ्या लॉगिन मधून त्यांच्या मला एक पीडीएफ सेव्ह झाला. आता तुम्हाला तो सेव्ह झालेला पीडीएफ तुम्हाला शेअर करतो. तर या ठिकाणी मी आता डाउनलोड केलेला हा पीडीएफ तुमच्या समोर ओपन झाला. ओके ओके. दुसरी एक शंका सर अशी आहे, प्रत्येक लॉगिन मध्ये अशा प्रकारे काढता येणार आहे तुम्हाला. हा आता दुसरी एक शंका अशी आहे की एखादा सर्वेअर आपण ऍड केला तर तो डिलीट आपल्याला करता येतो का? नाही. मी तुम्हाला मागाशी सादरीकरण करताना सांगितलं की दिलेलं एकदा तयार केलेलं लॉगिन डिलीट करता येत नाही किंवा रिमूव्ह करता येत नाही, पण एडिट करता येतं. समजा एखाद्या शाळेत केंद्र प्रमुखांनी एखाद्या शाळेच्या मुख्याध्यापकाला लॉगिन दिलं आणि काही दिवसांनी लॉगिन दिल्यानंतर त्या मुख्याध्यापकांची बदली झाली, ट्रान्सफर झाली, त्यांच्या जागी आता नवीन आले. आता पूर्वी पहिलंच लॉगिन दिलं गेल्यामुळे आता यांचं काही लॉगिन तयार होत नाही त्या शाळेत. मग काय करायचं, त्यांच्या मोबाईलच्या नंबरने ते सर्च करायचं आणि एडिट मध्ये जाऊन जे नवीन आलेले मुख्याध्यापक आहेत त्यांची माहिती त्या ठिकाणी टाकायची, सेव्ह करायची आणि त्यांना पासवर्ड रिसेट करण्यासाठी लिंक पाठवायची. रिमूव्ह करता येत नाही किंवा डिलीट करता येत नाही, मात्र मोबाईल नंबर चेंज करता येतो का? येतो ना, चेंज करता येतो. मोबाईल नंबर, ईमेल आयडी येतो. मोबाईल नंबरही चेंज करता येतो आणि ईमेल आयडी चेंज करता येतो. ठीक आहे. ठीक आहे. मला वाटतं आपण शंका थांबूयात. फक्त यादव सर, खरं तर तुम्ही दिवसभर ऑफिसला काम करून येऊन घरी आल्या आल्या ते अगदी 2 मिनिटात फ्रेश होऊन मीटिंगला जॉईन झालेत. खूप आढावा झाला मॅडम. सकाळी ठाण्याचा झाला, नंतर सिंधुदुर्गाचा झाला, 5 वाजता पुण्याचा झाला आणि आता तुमचा सातारचा.
फक्त एकच शंका मला चॅट बॉक्स मध्ये होती की सर्वेचा कालावधी किती आहे, किती दिवसात करायचा आहे वगैरे असं. खरं कालावधी म्हणजे तसे वेळ संपून गेलेले आहे. आपल्याला फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये FLN टेस्ट घ्यायची. हा, तर म्हणजे आता बाकीच्या राज्यांच्या जर पाहिलं तर प्रत्येकाच्या तर 2-2 एक्झाम झाल्या आतापर्यंत. अद्यापपर्यंत अजून आपली एकही एक्झाम झालेली नाहीये. तर आपल्याला या 5 जानेवारी पर्यंत जास्तीत जास्त तुम्हाला सगळ्यांना मुदत 10 जानेवारी पर्यंत दिलेली आहे. 10 जानेवारी पर्यंत त्या निरीक्षणांची नोंदणी करून तुम्हाला वर्ग सुरू करायचे, जेणेकरून आपण फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये त्यांची एक्झाम घेऊ शकतो. बरोबर. ओके, धन्यवाद सर. आणखी आता शाळांचे काही विषय असतील तर आपण जसं सूचना दिलेत त्या पद्धतीनं मी EO सेकंडरीला आणि EO प्रायमरी दोन्हीकडे देते ज्या ज्या काही अडचणी आहेत त्या बघून. तर मला असं वाटतं की आता आपण थांबायला हरकत नाही. यादव सर, आणखी आपल्याला काही शेअर करायचं आहे का? नाही, तू बोललं काही शंका असतील त्या अनुषंगाने मी तुम्हाला मार्गदर्शन करेल. असेच तुम्हाला विचारायचं त्याच्यावर द्या मॅडम. खूप जण थांबलेले वेटिंग नाही थांबले होते, शेवटी गेले असतील कंटाळून. हो हो हो. साठे सर तुम्ही आहे का जॉईन? एक मला पर्सनल मेसेज टाकलाय त्यांनी व्हॉट्सअपला. त्या शाळांचं लॉग इन होत नाही असंच त्यांचं म्हणणं आहे. पुन्हा माझं मत असं होतं मॅडम की ही PPT तुमच्यापर्यंत आलेली आहे का? नाही सर, PPT नाही आली. तुम्हाला मी शेअर करतो आणि तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा तुम्ही. बरं, हा ठीक आहे. आणि काही हा बोला, जे कोणी आता तुम्ही म्हणत होता त्यांना काही विचारायचं होतं तर विचारण्यासाठी सांगा. साठे सर, तुम्ही असाल तर हँड रेज करा. कदमवाडी आणि नाटोशी बहुतेक नाही आहेत सर. त्यांचा लॉग इन युजर ID देता येत नाही असंच त्यांचं म्हणणं आहे. मॅपिंग होत नाही म्हणजे आपण त्यांना आता इथे लाईव्ह दिला असता त्यांचा लॉग इन. हॅलो यादव सर, म्हणजे केंद्र संचालकांना जर सर्व्हे करायचं असेल तर ते तालुका स्तरावरून करावं लागेल असंच ना? येस. नाहीतर मला सांगा, मी तयार करून आता माझ्या लॉग इन मधून देतो. आता तुम्ही केंद्र संचालक आहात, तुम्हाला काय करायचंय बोला. हा बरोबर. तुमचा मोबाईल नंबर सांगा मला. 9881 6015 39. तुम्ही एक क्लस्टर प्रमुख आहात म्हणजे केंद्र प्रमुख आहात, बरोबर? हा. आता हे तुमचं खाली नाव आलं गजानन सुतार, बरोबर का? ओके. हा. आता मी तुम्हाला तुमचं ऑलरेडी केंद्र प्रमुखांच्या नावाने लॉग इन आहे म्हणजे तुम्हाला आता सर्वेअर म्हणून काम करायचंय. तर मी इथं ऍक्शन मोड मध्ये पेन्सिलच्या आकाराचा जो काही सिम्बॉल दिलेला आहे त्याच्यावरती मी क्लिक करतो. आता तुम्ही कोणत्या शाळेमध्ये काम करता का सर? हा, शेडगेवाडी. सर आवाज येत आहे का माझा? हा, शेडगेवाडी विहे केंद्र इथं आलंय. विहे क्लस्टर. बरं, असाइन रोल मध्ये तुम्ही स्कूल युजर सिलेक्ट करा. इथे 2 रोल सिलेक्ट झाले. आता तुम्ही ज्या शाळेमध्ये अध्यापनाचं काम करता त्याचा मला विडाईस कोड सांगा. 2731 08 240 01. तुमच्या शाळेची खाली माहिती आलेली आहे. शेडगेवाडीची शाळा आहे, बरोबर? आता मी या ठिकाणी खाली सर्च युडाईस कोड टाकल्यानंतर खाली माहिती आल्यानंतर मी अपडेट ऑप्शन वरती क्लिक करतो. अपडेट ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर इथं युजर फॉर द एंटिटी ऑलरेडी एक्झिस्ट असा मेसेज येत आहे. अच्छा, तुमचा मोबाईल नंबर दुसरा असेल तर अजून एक सांगा. मोबाईल नंबर असेल नाही, एकच आहे का? एकच आहे. पण तरी तुम्हाला सर्व्हेरचं लॉग इन दिलं, पण सर्व्हेरचं तुम्हाला रोल करायचा असेल आणि उल्हास ऍप वरती जायचं असेल, हा मोबाईल नंबर तुमचा ऑलरेडी केंद्र प्रमुखांच्या लॉग इन रजिस्टर आहे, बरोबर? ओके. हा मोबाईल नंबर जाऊन जर उल्हास ऍप वरती टाकला तर OTP येणार नाही. आणि ज्यावेळेस तुमचा ज्यावेळेस सर्व्हेरचं लॉग इन तयार होईल त्यानंतर तुम्हाला तुमचा दुसरा मोबाईल नंबर त्या लॉग इनला टाकावा लागेल आणि अपडेट करावा लागेल आणि तो मोबाईल नंबर जाऊनच तुम्हाला उल्हास ऍप वरती OTP येणार आहे. म्हणजे 2 मोबाईल नंबर टाकावे लागतील.
येस येस. जर ईमेल आयडी आता जर असं वेगळं लॉगिन तयार करायचं असेल तर ईमेल आयडी वेगळा द्यावा लागतो. मग ईमेल आयडी या ठिकाणी बदलला, आपल्या बोला. ईमेल आयडी बदलला तर मोबाईल नंबर तोच राहिला तर चालतोय? नाही, मोबाईल नंबर लागतो कारण ओटीपी मोबाईल नंबरवर प्राप्त होतो ना. ठीक आहे ना. मी आपल्याला फक्त मोबाईल नंबरची जास्त आवश्यकता फक्त सर्वेक्षकास राहणार आहे कारण त्याला फक्त ओटीपी मिळवण्यासाठी मोबाईल नंबर लागणार आहे. बाकीच्यांना मोबाईल नंबरची अशी फारशी काय आवश्यकता नाहीये. एक मिनिट मी दुसरा एक मोबाईल नंबर देतो आमच्या मुलाचा, त्याच्यावर होते का बघूया? द्या बरं, चला द्या. एकच मिनिट का. हो. हा का 77 418 07818 818. हॅलो. बोला. हा सर, नमस्कार. एक मिनिट हे झालं की तुम्ही बोला. हा मॅडम. हा चालेल. ओके. जर आवाज आता जो मुलाचा मोबाईल नंबर दिला होता तो सांगा जरा. सांगावं लागेल का? कारण आता ते अपडेट झालं सक्सेसफुली. हा, प्रोसेस तर पुढे गेली. सांगू का? 77 418 07818. नंबर बरोबर आहे का? 777 आहे का 777 आहे? एकच मिनिट. हा नाही 1 आहे. एक काढा. हा 774180. हा बरोबर आहे. आता 774418 07818. हा मोबाईल नंबर कोड सांगा ना. 27 31 08 24001 24001. तरी पण ऑलरेडी एक्झिस्ट होतं. ऑलरेडी एक्झिस्ट होत आहे. तुमचं सर्व्हरचं लॉगिन दिलंय का तुम्हाला? नाही दिलं का? हा नाही दिलेलं. स्कूल युजरच्या जागेवर सर्व्हर करावं लागेल ना इथं. तुझा हाच नंबर आहे. मला असं वाटतंय. हॅलो ऐका. निवडून बघा तर होईल असं वाटतंय अपडेट. मला असं वाटतंय नाही केंद्र प्रमुखांचं ऑलरेडी केंद्र प्रमुखांना एकच रोल करता येत असेल. HM ला 2 रोल करता येतात. HM जर कोणी असेल आणि HM ला जर सर्व्हेर म्हणून काम करायचं असेल तर ते करू शकतो. आता तुमचं या ठिकाणी स्कूल युजर तयार करतो म्हणजे क्लस्टरचं काढतो. ठीक आहे. मुख्याध्यापक आहेत का त्या शाळेला तुमच्या ऑलरेडी? आहे. मी करू का आमच्या शाळेचं लॉगिन? नाही
तुमच्या शाळेच्या मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर आहे का? आहे माझ्याकडे, लॉग इन पण माझ्याकडे उपलब्ध आहे. नाही लॉग इन नको, मोबाईल नंबर सांगा तो. सांगतो, एकच मिनिट. मागाशी कोण बोलत होते, त्यांनी बोललं. हा सर नमस्कार. माझी शाळा कोळेकरवाडी कुसरुंड आहे, केंद्र नाटोशी. तर नाटोशी कुसरुंड ग्रामपंचायती अंतर्गत साधारण 4 शाळा 5 शाळा आहेत सर. त्यात माझी शाळा दिसतच नाही, म्हणजे लॉग इन पासवर्ड, युजर आयडी पासवर्ड क्रिएट झाला नाही नाटोशी केंद्रातून. केंद्र प्रमुखाने दिला नाही का? नाही, शाळाच दिसत नाही सर. म्हणजे कुसरुंड ग्रामपंचायती अंतर्गत 4 शाळा आहेत, 2 जिल्हा परिषद, 1 हायस्कूल. हा मॅडम, हॅलो. तुम्हाला कशाचं लॉग इन पाहिजे? तुम्ही मुख्याध्यापक आहात का त्या शाळेचे? हा, शाळेचे मुख्याध्यापक आहेत, पण केंद्र नाटोशी केंद्रातनं 2 शाळा अशा आहेत की जे. नाव काय तुमचं? नाव काय? शिंदे सर. पूर्ण नाव सांगा ना. रणजित सिंह बाळासाहेब शिंदे. रणजित सिंह. हा, रणजित सिंह बाळासाहेब शिंदे. मोबाईल नंबर काय? 7588 7588 61 61 3314. ईमेल आयडी सांगा बरोबर. RANJIT रणजित SINHA शिंदे शिंदे @gmail.com. युडायस कोड काय शाळेचा? 2731 2731 08. एकच मिनिट चालू राहू. 2731 08 30 20 1. 30 20 1 बरोबर आहे का? हा बरोबर आहे सर. आहे ना तुमची शाळा मॅपिंग आहे की या ठिकाणी? सर कोळेकरवाडी ना? कोळेकरवाडी कुसरुंड. ओके ओके. बघा इथे तुमचं ऑलरेडी आता तुमचं मी लॉग इन तयार केलं. युजर ऍडेड सक्सेसफुली. तुम्हाला आता ईमेल आयडीला जेव्हा पासवर्ड आला असेल एक मिनिट चेक करतो सर लगेच. कोण आहेत तुमच्या केंद्र प्रमुख? आता आहेत का इथे उपलब्ध? हा सर आलाय, युजर आयडी आलाय. मग आता मी तुमचं स्कूलचं लॉग इन तयार करून दिलं. हे लॉग इन तुमच्या केंद्र प्रमुखांनी तुम्हाला देणं भाग होतं. कोण आहे तुमच्या केंद्राचे केंद्र प्रमुख? नाही सर, तिथे पण ते दिसत नाहीयेत मीटिंग मध्ये. दिसत नव्हते सर, शाळाच दिसत नव्हती. आपण लॉग इनच दिलं नव्हतं ना. कोण म्हटलं? त्यांनी देण्याचा प्रयत्न केला तर दिसेल ना. आता मला त्या ग्रामपंचायती अंतर्गत सर शाळा दिसत नव्हती. आमची एक आहे, अजून एक आहे कदमवाडी नाटक. मॅडम काय झालं असेल तुमच्याकडून? कदाचित त्यांना फक्त एकच रिजन सिलेक्ट करून दिला असेल. तिथं रुरल अर्बन ऐवजी बोथ सिलेक्ट करून द्या, म्हणजे त्यांना दोन्ही रिजन मधल्या शाळा दिसतील. ठीक आहे, पण ह्या रुरलच आहेत सर, अर्बन नाही आहेत आपल्याकडे. मी देते करून. अशा अडचणी येत असतील तर तुम्ही मला सांगा, मी लॉग इन करून त्यांना तयार करून देत नाही मॅडमने नाटोशी केंद्रातला विषय घेतला म्हणून मी लगेच शंका उपस्थित केली. मॅडम ठीक आहे, आता तुमचं लॉग इन तयार झालेलं आहे. तुमच्या लॉग इन मधून तुम्हाला जो मेलला आयडी पासवर्ड आलेला आहे, हा सर, तो आयडी पासवर्ड टाकून NILP पोर्टलवरती लॉग इन करा आणि तुमच्या शाळेमधले जे काही तुमचे अधीनस्थ शिक्षक असतील त्यांना सर्वेक्षकाचं लॉग इन तयार करून द्या. ओके ओके, थँक्यू सर. सर ठीक आहे. मेंटरशिप विचारणार आहे का तुम्ही? सारिका मोहिते मॅडम, म्हणजे तुम्ही विचारणार असाल तर बोला, नाही तर मग आपण थांबूयात. ते सुतार सर कोणाचा नंबर देत होते ना शाळेचा? असतील तर बोला लवकर. हा देतो. हा घ्या. 9623 त्यांचं लॉग इन तयार केलं ना तुम्ही? 9623 केलंय. 9623 85 8816. ठीक आहे. चव्हाण विठ्ठल. हे सर्व्हर सिलेक्ट केला.
ठीक आहे, झालं यांना सर्व्हरचा रोल मिळाला. ते खाली मेसेज आला युजर अपडेटेड सक्सेसफुली. आता त्यांचा मोबाईल नंबर पुन्हा सांगा. एकच मिनिट. हा 9623 9623 85 85 8816. 8816. आता या ठिकाणी त्यांचे 2 लॉग इन दिसतील. आता पहिलं फक्त एकच दिसेल. आलं का दुसरं लॉग इन ऍटो आणि सर्व्हरचा आलं त्यांचं. म्हणजे दोन्हीकडे ऐका, दोन्हीकडे त्यांचा सेम मोबाईल नंबर दिसतोय. ओके. पण आता त्यांना जर आता सर्व्हर म्हणून उल्हास ऍपचा वापर करायचा असेल तर त्यांनी ह्या दुसऱ्या जे सर्व्हरचं ऑटो लॉग इन तयार झालेलं आहे खालचं, एडिट ऑप्शन मध्ये जायचं आणि या ठिकाणी त्यांचा दुसरा मोबाईल नंबर टाकायचा आणि अपडेट करायचं आणि तो मोबाईल नंबर जाऊन उल्हास ऍप वरती ओटीपी मिळवण्यासाठी वापरायचा. ठीक आहे. ओके. म्हणजे अशा प्रकारे मग ही प्रक्रिया तालुका लॉग इन वरून व्हावी लागेल का? हो हो, तुमच्या लॉग इन मधून येतं ना. तुम्हीच देताय ना मुख्याध्यापकाला लॉग इन, तुम्हीच त्यांचं अपडेट, एडिट, पासवर्ड रिसेट करून देऊ शकता. केंद्र प्रमुख लॉग इन वरून. हो, आणि केंद्र प्रमुखांना जर एडिट अपडेट करायचं असेल तर तुमच्या बीओ मॅडम देऊ शकतात. बीओला जर अपडेट करायचं असेल तर जिल्हा लॉग इन मधून देऊ शकतात. आणि या सगळ्यांना जर काय करायचं असेल तर त्यांनी माझ्याकडे. हॅलो सर. फक्त एक सेकंड मॅडम. हॅलो सर. हा बोला की. हा सर, सेम प्रॉब्लेम आहे बघा. नाव सांगतो, धनराज बबन अडसूळे. बोला की, प्रॉब्लेम काय आहे तुमचा? हा प्रॉब्लेम लॉग इन म्हणजे मॅपिंग होत नाहीये शाळेत. शाळा मॅपिंग दाखवत नाहीये का तुमची? नाही दाखवत. दुसऱ्या ग्रामपंचायतीच्या अंडर शाळा आहे असं दाखवत. बरं ठीक आहे. नाव काय तुमचं? धनराज बबन अडसूळे. यादव सर, एक शंका मला पण थोडंसं वाटतं की बऱ्याच ठिकाणी हीच अडचण आहे की त्या ग्रामपंचायतीमध्ये शाळा त्या दिसत नाहीत. म्हणजे आता आपण जे दिलात ना मग अशी कोळेकरवाडी कुसरूडला, तिथे पण मॅडम ऐका ना. हा सर. तरी आता तुम्ही आता ज्यांच्या शंका आहेत बाबा ही शाळा दिसत नाही ग्रामपंचायतीमध्ये, तुम्ही तुमच्या लॉग इन मधून डायरेक्ट शाळेला लॉग इन देऊ शकता. हा ठीक आहे, आता तसंच करायला लागेल. फक्त अडचण काय येईल का, उदाहरणार्थ आता जे आपण लॉग इन दिलं की नाही सर, कोळेकरवाडी कुसरूड ही नाटोशी ग्रामपंचायत येणारी शाळा आहे, परंतु ती मल्हार दिसते. तसंच आय थिंक तुम्ही सांगता हे पण तसंच आहे ना? हो तसंच आहे. आहे मोबाईल नंबर 9096 9096 420101. 420101. मेल आयडी बरोबर सांगा. साक्षी माही, साक्षी SAKSHIMAHEE3@gmail.com. मुख्याध्यापक आहात का तुम्ही? नाही, मी मुख्याध्यापक नाहीये. माझ्या ह्याच्यातली केंद्रातील शाळा आहे ती तेवढीच झालेली नाहीये. पण ही माहिती मला कोणाची सांगितली तुम्ही? त्या शाळेच्या मुख्याध्यापकांची का? हा, त्या शाळेच्या मुख्याध्यापकांची. हे नाव सांगितलं ते त्या शाळेचे मुख्याध्यापक आहेत का? हा, शाळेच्या मुख्य. हो. अच्छा, युडायस कोड सांगा त्या शाळेचा. 273108 28101. बघा, ह्या शाळेचं मॅपिंग झालेलं नाहीये. म्हणजे या शाळा युडायसला हे नाहीये, कनेक्ट नाहीये, किंवा युडायसला ह्याचं मॅपिंग, मिसिंग मॅपिंगचं माहिती येते. तर काय करायचं, अशा शाळांची यादी मॅडम. हा सर, आपण पाठवली परत रिपीट. म्हणजे इओना आपली मध्ये चर्चा झाली होती ना, प्राथमिक इओ आणि माध्यमिक इओना पाठवा म्हणून 2 वेळा मेल केला. आता मी
करून पुन्हा तिथल्या आपल्या प्रोग्रामरशी बोलून घेते की याच्यावर आम्हाला सोल्युशन हे करून द्या. फॉलोअप घ्या त्याचा, नाहीतर कोळेकर मॅडमला डायरेक्ट आमच्या कार्यालयाला मेल करायला. हा ठीक आहे करून घेते सर. फॉलोअप घेऊ. चालेल. आता फक्त सारिका मोहिते मॅडम आणि थांबूयात आपण, वेळ होतोय तर मीटिंग मध्ये आहेत. हा मोहिते मॅडम बोला आणि थोडक्यात सांगा सगळ्यांनी. आणि आता दिलेल्या सूचनानुसार ज्या शाळांनी अजून माहिती दिली नाही त्यांनी देऊया माहिती, जेणेकरून पुन्हा मला अपडेट मेल जिल्ह्याला पाठवता येईल. मी अनम्यूटचं प्रत्येकाला टाकले, पटपट अनम्यूट व्हा आणि बोला. धन्यवाद मॅडम. नमस्कार यादव सर, मी सारिका मोहिते बोलते, शाळा वरची मेंढोशी. आमच्याही शाळेचा हाच प्रॉब्लेम झाला होता की एक ग्रामपंचायत आहे आमच्या 2 शाळांमध्ये, मेंढोशी आणि वरची मेंढोशी. तर मेंढोशी शाळाचं मॅपिंग झालेलं आहे, त्यांना आयडी वगैरे आलेला आहे, पण आमच्या शाळेचं मॅपिंग झालेलं नाही. तर ते आमचे केंद्र संचालक मगरे सर आहेत, त्यांना हा मेसेज आलेला आहे मिसिंग मॅपिंग. हो, त्या पद्धतीनं आलेलं आहे सर. ठीक आहे, शाळांची यादी मॅडमला पाठवा, मॅडम पाठवते. ही पण शाळा पाठवली आपण, रिपीट पाठवते. ठीक आहे येवले सर, शेवटची शंका आणि आपण थांबूयात. येवले सर पटकन बोला. रमेश पवार सर, हँड रेज आहे का तुमचा? हॅलो. माझा तो सेम प्रॉब्लेम होता सर. माझी मॅपिंग झालेली आहे पण दुसऱ्या ग्रामपंचायत दाखवते, मल्हारपेठ ग्रामपंचायतला दाखवते. काम करायला काही अडचण येत नाहीये ना? लॉग इन तर मिळालंय का तुम्हाला? हो, लॉग इन मिळालेलं आहे, लॉग इन पासवर्ड मिळालेला आहे. ग्रामपंचायतवर दाखवत नाही शाळा. एक नंतर घ्या तुम्ही युडायस मध्ये चेंज करून, पण आता काम करायचं त्याची काही अडचण येत नाहीये ना? नाही, अडचण तर नाही, लॉग इन होतंय पण फक्त ग्रामपंचायतला दुसरं दाखवते, मल्हारपेठ ग्रामपंचायतला दाखवते, नाटोशी ग्रामपंचायत दाखवायला पाहिजे. ते नंतर तुम्ही चेंज करून द्या, पण कामात तर त्याचा अडथळा येत नाहीये ना? नाही कामात. थँक्यू सर. पवार सर बोला आणि थांबूयात आपण. यादव सर नमस्कार. मगाशी पवारवाडी ग्रामपंचायत आहे कुटरे केंद्रातील, आणि त्यांना कुसरून शाळा मॅप झालेली आहे. हा बोला. हॅलो. हा बोला ना, आवाज येतो. मगाशी तुम्ही कुसरून शाळेचं लॉग इन करून दिलं, पण त्यांना ग्रामपंचायत कुटरे म्हणजे पवारवाडी दाखवते, पवारवाडीला कुसरून शाळा दाखवते. त्याचं कसं लॉग इन तयार झालंय ना, त्यानंतर त्यांच्यात तुम्ही पण चेंज करून घ्या. ह्याचं युडायस वरती जाऊन मॅडमला सांगा आणि ते चेंज करून घ्या. लॉग इन दिलेलं आहे, काम करायला त्याची काय अडचण येणार नाही माझ्या माहितीनुसार. लॉग इन करता येत नाही, मिसमॅप दिसते. ज्या शाळा मिसमॅप दिसत आहे त्यांची यादी मॅडमला पाठवा, मॅडमच्या माध्यमातून त्या जिल्ह्याच्या ठिकाणी जातील आणि त्यांना नाही जमलं तर ते आमच्याकडे पाठवतील. ओके, थँक्यू सर. ठीक आहे, आपण थांबूयात सगळेजण. जास्त करून ऐका ना. हॅलो. माझ्या निदर्शनात एक गोष्ट आली की तुमच्या तिकडे म्हणजे आता बऱ्याच जणांना शाळांचा प्रॉब्लेम येतोय, शाळांचं म्हणजे दिसत नाहीये, मिसिंग मॅपिंग इन्फॉर्मेशन माहिती येते. मला ही 2 दिवसात आहे ना, जर तुम्ही उद्या मॅडमला फॉलो, तुम्ही जी यादी दिलेली आहे तुमच्या यू मॅडमला, त्यांनी काय केलं यादीवरती माहिती घ्या. नसेल तर त्यांना सांगा की संचालक कार्यालयाला मेल करा आणि नंतर त्या शाळा युडायसला मॅप करण्यासाठी म्हणजे त्यांची कार्यवाही करू त्याच्यावरती, जेणेकरून लॉग इन द्यायला काय अडचण येणार नाही. त्याच्यामुळे काम थांबायला नको किंवा पुढच्या VC मध्ये हेच कारण सांगायला नको की बाबा आमची शाळा मॅप नाहीये. ठीक आहे. आणखी आज मी काय करते, मी 12 शाळांची यादी दिली होती, माझ्याकडे जे आले होते ते. आज पुन्हा जास्त शाळा मोठ्या संख्येने दिसत आहेत. 47 शाळा आता आपल्याला युजर आयडी लॉग इनच्या राहिलेत, तर त्या शाळांनी मी घेते नेमक्या काय अडचणी आहेत. फक्त आपल्याकडे चेक करावं लागेल आपल्या स्तरावरती त्या शाळा खरंच मिसिंग मॅपिंग. आता मी एक चेक केली, तिथं म्हणजे परफेक्ट मेसेज येते की मिसिंग मॅपिंग स्कूल इन्फॉर्मेशन. येस, हा मी घेते सर करून. त्या बाबतीत आम्ही उद्या फॉलोअप घेतो, जिल्ह्याकडे पण फॉलोअप करतो आणि आपल्या तालुक्याचा पण घेतो आम्ही. आपल्याकडे शाळा आहेत सर 16. हे पण म्हणजे थोडस काम कुणाला द्यायचं हा विषय होतोय थोडासा. 16 शाळा आहेत तर. हॅलो. हा कशाचं?
शिक्षकी शाळा आहेत, 16 शाळा अशा आहेत की तिथे शिक्षक वर्किंग तात्पुरते आदेश आहेत. नाही, एकही झिरो टीचर्स आहेत. आपण तिथे बाहेरच्या शाळेतले शिक्षक तात्पुरत्या स्वरूपात पाठवतो आहोत अध्यापनाचं काम करण्यासाठी. त्या बाबतीत 16 शाळा मला लिहून घेऊ द्या म्हणजे मला साहेब 16 शाळा आहेत तिथे शिक्षक 0 शिक्षक आहेत ना. 0 शिक्षक, हा बरोबर सर, 0 शिक्षक आहेत आणि फक्त टेम्पररी शिक्षक पाठवतात. हा, तात्पुरते आपण पाठवतो दुसऱ्या शाळेतले तिथे अध्यापनाच्या कामासाठी. किती म्हणजे त्यांची म्हणजे काय मुदत आहे, किती म्हणजे किती दिवस, किती महिने, किती वर्ष आहेत ते टेम्पररी? आता तर जवळजवळ 1 वर्ष झालं त्या शाळा अशाच आहेत आणि जोपर्यंत आता पद म्हणजे बदलीनं किंवा पद भरतीनं कुणी येणार नाही तोपर्यंत त्या 0 टीचरच राहणार शाळा. अच्छा, त्या शाळेच्या परिसरामध्ये किती कुटुंब आहेत असे? भरपूर आहेत. छोट्या आहेत शाळा, 10 पट असणाऱ्या शाळा आहेत, 10 किंवा त्याच्यापेक्षा कमी पट असणार. एखादी दुसरी आहे ज्याचा पट 15 पर्यंत वगैरे आहे. त्याच्यावरती एक सोल्युशन असतं की बाबा त्या शाळेच्या शिक्षकांना जे आता तिथं काम करतायत टेम्पररी का असणार त्यांना लॉग इन देऊ शकतो. उद्या त्यांच्या जागी जर दुसरं कोणी आलं तिथे त्यांचं एडिट करून त्यांच्या जागी ते नवीन आलेल्यांची माहिती भरू शकतो आपण. ठीक आहे, बघूयात. मी ते पण पाठवून देते आपल्याला जे काय. मला हा मेसेज व्हॉट्सअपला करा, मी उद्या साहेबांशी चर्चा करतो याच्यावर. ठीक आहे सर, ओके. मग तुम्हाला कळवतो त्यांना लॉग इन की नाही. ओके, चालेल. आभारी आहे. आजच्या NILP नवभारत साक्षरता मीटिंग साठी पाटण तालुक्यासाठी सन्माननीय महेशजी पालकर साहेबांनी ही मीटिंग अरेंज केलेली होती. शनिवारी चर्चा झाल्यानंतर लगेचच एकाच दिवसात आपल्याला मीटिंगची लिंक पण अवेलेबल राज्याकडून मिळाली आणि पूर्ण मार्गदर्शन खात्रीशीर आणि ज्या शंका होत्या त्यासाठी माननीय रोहित यादव सरांनी इतका वेळ दिला. सर 2 तास झालं आपण मार्गदर्शन करत आहात. मी सकाळपासून बघते तुमच्या सलग मीटिंग आहेत चालू, तरी पण आपण आमच्या तालुक्यासाठी 2 तास इतका मोठा आणि प्रोडक्टिव्ह वेळ दिला त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानते. माननीय पालकर साहेबांचे पाटण तालुक्याच्या वतीनं मी मनापासून आभार मानते. आजच्या मीटिंगसाठी उपस्थित असणारे माझे सहकारी माननीय भिसे सर, माननीय निकम सर आणि माझे सर्व सन्माननीय केंद्र संचालक, सर्व उपस्थित मुख्याध्यापक, सर्व शिक्षक यांचे मी मनापासून आभार मानते. आणि रोहित यादव सर, आपले पुनश्च पाटण तालुक्याच्या वतीनं खूप खूप आभार. आपले खूप सहकार्य मिळालेलं आहे. आपण दिलेल्या सूचनानुसार आम्ही फॉलोअप पण घेत आहोत आणि त्रुटीपूर्तता पण करून घेत आहोत. धन्यवाद. आपण थांबूयात होते. थँक्यू सर. धन्यवाद मॅडम. माझ्या वतीने सर्वांचे आभार. सहकार्य केलं आणि इथं मार्गदर्शन करण्याची संधी दिली. माझ्याकडून आणि माझ्या संचालक कार्यालयाच्या वतीने आणि साहेबांच्या वतीने सर्वांचे आभार. आणि ही बैठक जाहीर